नमस्कार. आज रविवार श्रावण शुद्ध तृतीया शालिवाहन शक 1947 व्यवहारिक तारीख दिनांक 27 जुलै 2025. आज आपण ज्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एकत्र जमलेले आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे मुघल फरमान्स इन BISM कलेक्शन. BISM म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळ्स कलेक्शन. या पुस्तकाचे संपादक लेखक आहेत आमचे मित्र इतिहास अभ्यासक श्री मनोज दाणी. व्यासपीठावरचे मान्यवर भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचेही अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत. पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते होणार आहे ते ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवचरित्रकार आमचे सर्व इतिहासाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आदरणीय श्री मेंदळे सर. त्याचबरोबर आमचे फारसी भाषेचे शिक्षक फारसी भाषा तज्ज्ञ श्री राजेंद्र जोशी सर. मी ह्या तीनही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं आणि या पुस्तक प्रकाशनाला जमलेल्या सर्व इतिहास प्रेमी इतिहास अभ्यासक संशोधक या सर्वांचं या कार्यक्रमासाठी मी गुरुप्रसाद कानिटकर मनःपूर्वक स्वागत करतो. आणि या पुस्तकाचा जो संपादक लेखक आहे आमचा मित्र मनोज दाणी याला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करावं, औपचारिक सत्कार करावा. मनोज. आजच्या कार्यक्रमाचे आणखीन एक प्रमुख अतिथी ज्येष्ठ इतिहास संशोधक भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री पांडुरंग बलकवडे सर हेही येत आहेत. त्यांच्याशी आता संपर्क झाला आहे. एका कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये अडकलेले असल्यामुळे त्यांना यायला उशीर होतो आहे. त्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केलेली आहे. कार्यक्रमात पुढे जाऊया. या ग्रंथाचा लेखक संपादक मनोज दाणी याला मी विनंती करतो की त्यांनी आपलं संपादक लेखक आणि त्या पुस्तकाचा प्रकाशकही तो स्वतःच आहे त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मनोज. धन्यवाद गुरुप्रसाद. तर आता मी सुरुवात करतो आहे. तर तुम्हाला थोडंसं पुस्तकाबद्दल आता सांगतो, कारण मुघल फरमानं हा विषय हा एक मर्यादित अभ्यासकांना तो माहिती आहे, पण इतर सामान्य लोकांना तो विषय इतका माहिती नाही आहे. तर आपण तिथे सुरुवात करूया. आवाज व्यवस्थित आहे पागे? तर मुघल फरमान्स आणि निशान्स या शीर्षकालाच लोक अडखळतात. म्हणजे निशाण म्हणजे काय आणि फरमान म्हणजे काय. तर मुळात बादशहाची केलेली म्हणजे मोगल बादशहाची केलेली जी आज्ञा असते त्याला फरमान म्हणतात. आणि राजपरिवारातले इतर म्हणजे त्यांची बायको जी समजा मुमताज महल आहे किंवा त्यांचे जे मुलं आहेत किंवा त्यांचे जे नातू आहेत त्यांनी जी आज्ञा केलेली असते त्याला निशाण म्हणतात. तर असा एक ढोबळमानानं त्यातला दोन प्रकार आहेत. आणि ह्या आज्ञा कुठल्या प्रकारच्या असतात तर या कुठल्याही प्रकारच्या असू शकतात. म्हणजे अगदी कुठला किल्लेदार बदलायचा आहे किंवा कुठलं गाव इनाम द्यायचं आहे, कोणाला जमीन इनाम द्यायची आहे किंवा असंच आपलं एक राजकीय पत्र पाठवायचं आहे तर त्याच्यातही फरमानं लिहिल्याचे उल्लेख मिळतात. म्हणजे असा काही ठराविक पॅटर्नच नाही की बाबा या कामाला फरमान आहे किंवा त्या कामाला आहे. आणि जी काही शेकड्यांनी हजारोंनी फरमानं जी निघाली असतील त्यातली काही फरमानच आपल्याला मिळतात. त्यामुळे आपण पूर्ण त्याचा जो काही एक्सटेंट आहे तो तितक्या नक्कीपणानं सांगू शकत नाही. पण आपल्याला ज्या गोष्टी आता इथे मिळत आहेत त्याच्यात प्रकार असतात आणि मी ते पुस्तकात दिलेलेही आहेत. म्हणजे पंजा लावलेलं फरमान आहे त्याला डौल असं म्हणतात. आणि चौकोनी शिक्क्याचं एक जमीन इनाम दिलेलं फरमान असतं त्याला सोयरघोल म्हणतात. आणि जे गोल शिक्क्याचं फरमान असतं त्याला फरमाने बयाजी असंही म्हणतात. आणि जे वंशपरंपरा दिलेली फरमानं असतात त्याला अल तमघा म्हणतात. तर हे जे मोगल राज्य पद्धतीचे बारकावे आहेत ते तुम्हाला या पुस्तकात पहिल्या भागात तुम्हाला ते वाचायला मिळते. आणि थोडक्यात मुघलांचं राज्ययंत्र जे होतं ते खूप कॉम्प्लेक्स होतं आणि सुरुवातीची जी सिम्प्लिसिटी होती ती पुढे वाढत जाऊन ते खूप क्रिप्टिक बनलं आणि मग मधल्या काळात पुन्हा ते सिम्पल झालं. असं तुम्हाला त्यात काळ आणि कॉम्प्लेक्सिटी याचं वेगवेगळं गणितही त्याच्यात ते पुस्तकात तुम्हाला वेगवेगळ्या फरमानांमध्ये पाहायला मिळेल. आणि जसं मोगलांचं राज्य मर्यादित होत गेलं तसं ती फरमानं मग सुटसुटीत होत गेली, कारण द्यायलाच काही उरलं नव्हतं. त्यामुळं
पुढची फरमानं आपल्याला त्या नजरेनं पाहावी लागतात. आता माझ्याकडे जी काही भारत इतिहास संशोधक मंडळातली फरमानं आहेत जी मी अभ्यासासाठी घेतली आणि मला कुलकर्णीबाई आणि मंडळाचे अध्यक्ष श्री दादा रावत यांनी जे परवानगी दिली या फरमानांचा अभ्यास करण्याची, तर त्याच्यासाठी मी ज्या काही कॉपीज काढल्या होत्या त्यातल्या 2 ते 3 कॉपीज मी इथे समोर ठेवलेल्या आहेत. तर मूळ फरमानाची जी मजा असते ती काय असते, तर ते जे 2.5 फूट बाय 5 फूट या त्या प्रचंड आकाराचं ते फरमान असतं आणि कुठल्याही पुस्तकात त्या मूळ फरमानाची जी काही छटा आहे ती देणं खूप अवघड आहे. त्यामुळं ज्यांना तुम्ही ते प्रत्यक्ष आला आहे त्यांना ॲडेड बोनस तर तुम्ही ते फरमान जरूर पहा आणि तिथे त्याचं भाषांतरही दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यात काय लिहिलं आहे हेही कळेल आणि पुस्तकातही ते फरमान दिलेले आहेत, हे दोन्ही फरमान आहेत. तर हे फरमान तुम्ही नक्की पहा आणि फरमान पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात एक प्रश्न येईल की एवढा मोठा कागद आणि या 2 ओळीमध्ये एवढं प्रचंड अंतर हे असं का सोडलेलं आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की दस्तुरे गबिरी नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात दिलेलं आहे की जितका मोठा माणूस तितकं त्याच्या पत्रांच्या ओळींमध्ये अंतर जास्त, असा नियम दिलेला आहे. आता राज्यातला सगळ्यात जल्लेलाही म्हणजे सगळ्यात वरचा जो आहे तो मोगल बादशाह, म्हणून त्याच्या पत्रांमध्ये व्यावहारिकदृष्ट्या जितकी त्यांना सोडता येईल तेवढी जागा सोडून ह्या लोकांनी ही फरमानं लिहिलेली आहेत. आणि बादशाह म्हटल्यानंतर त्यांना कुठल्याच गोष्टीची काही कमी नव्हती. म्हणजे तुम्ही जर त्याच्यावरचा जो तुघरा काढलेला असतो म्हणजे एक मोनोग्राम टाईप असं एक साईन काढलेलं असतं ते पाहिलं तर ते सोन्याच्या शाईनं लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्ही जर अस्सल फरमान पाहिलं तर त्याला हात लावला तर तुम्हाला सोन्याचे कण चिकटतात, इतकं ते ओरिजिनल आहे. आणि 300, 350, 400, 500 वर्ष झाली तरी ती सोन्याची झळाळी अजून टिकून आहे. तर अशी ती रॉयल म्हणावी अशीच ती फरमानं असतात. आणि त्यांची जर तुम्ही आजच्या बाजारात म्हणलात तर कोट्यावधी रुपयांची किंमत आहे. काही फरमानं 2 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी रुपयाला विकली गेल्याची उदाहरणं आहेत. आणि अशी 43 फरमानं भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत. म्हणजे त्या ठेव्याचं ऐतिहासिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या काय मोल आहे ते तुम्हाला आता थोडंसं कळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या संख्येनं फरमानं एका जागी असण्याचं हे फार थोडं उदाहरणं जगात दिसतात. म्हणजे तुम्ही म्हणाल की राजस्थान स्टेट आर्काईव्समध्ये अशी ढिगाणं फरमानं आहेत, UP स्टेट आर्काईव्समध्ये कदाचित अशी फरमानं काही संख्येनं असतील, आंध्र प्रदेश स्टेट आर्काईव्स यामध्येही काही फरमानं अशा संख्येनं असू शकतात, नॅशनल म्युझियम दिल्ली इथं असू शकतात. आणि त्या खालोखाल भारत इतिहास संशोधक मंडळ हे 43 म्हणजे एक फार मोठं अग्रगण्य संस्था ह्या स्वरूपाच्या कामामध्ये आहे. गेल्या काही वर्षांमध्ये फारसी भाषेचे एवढे अभ्यासक नव्हते आणि हे मोठं काम आहे. म्हणजे हे सगळं काम करायला अनेक वर्ष लागतात. त्यामुळे हे फरमानांचं काम हे प्रकाशित करण्याचं राहून गेलं होतं. त्यातली काही फरमानं आधी प्रकाशित झाली आहेत आणि काही फरमानं प्रकाशित झालेली नव्हती. तर ती एकत्रित स्वरूपात एक गठ्ठा एका पुस्तकात अभ्यासकांच्या समोर येत आहेत. हे आजचा एक दुर्मिळ योग आहे. तर त्याबद्दल तुम्ही इथे आलात आणि पुस्तक घेतलं तर तुम्हाला त्याचं महत्त्व आणि तुम्हाला त्याचा पुढे अभ्यास करता येईल. आणि त्यात काही तुम्हाला जर वैगुण्य सापडली किंवा काही नवीन भर घालता आली तर ती मला जरूर कळवा. आता यातली आपण फरमानांची काही वैशिष्ट्ये बघूया की फरमानामध्ये समोरच्या बाजूला मी तुम्हाला म्हणलं तसा एक तुघरा असतो आणि तो काढायला एक स्वतंत्र माणूस नेमतात. तर त्याला तुघरा नवीस असं म्हणतात आणि त्या माणसाचं कामच एवढं असतं की फक्त तो सोनेरी शाईनं तुघरा काढायचा. आणि जे मोहर असते ती मोहर असते बादशहाची, ती काळी मोहर त्याच्या उजव्या बाजूला असते. आणि पुढच्या ज्या सुरुवातीच्या 2 ओळी आहेत त्यात ते अंतर सोडलेलं असतं, कारण बादशहाला जर स्वतः काही लिहायचं असेल तर तो असं ते फरमान आडवं फिरवून तिथे 2-3 ओळी आपल्या हस्ताक्षरात लिहित असतो. असा पद्धत आहे. तर फरमानाच्या मागच्या बाजूला जे असतं त्याला जिम्न म्हणतात. तर त्याच्या मागे मीर मुंशी याचा शिक्का आणि शेरा असतो. एक साहिब तवज्जा नावाचा एक होद्दा असतो, त्याचाच शेरा आणि शिक्का असतो. आणि मागे एक 5-7 ओळींचा रिसाल्याचा रिमार्क असतो आणि त्याच्या मागे वजिराचा शिक्का असतो. तर हे आपल्याला काही फरमानांमध्ये मिळतं, काहींमध्ये मिळत नाही. त्याचा भेद मी पुस्तकात सांगितला आहे, तो तुम्ही बघू शकता. पण या प्रचंड कामातून तुम्हाला असं लक्षात येईल की त्यात किती माणसं इन्व्हॉल्व होत होती आणि किती प्रकारचे चेक्स अँड बॅलन्सेस त्या सिस्टीममध्ये होते याचा तुम्हाला एक अंदाज त्यातून लागतो. आणि या चेक्स बॅलन्सेसचा काय उपयोग आहे, तर
खोटी फरमानं जी असतात यात ते कुठे ना कुठे ते चेक आणि बॅलन्सना शॉर्टकट घ्यावा लागतो. त्यामुळं या लक्षणांवरून तुम्हाला खरं काय खोटं काय हे ओळखता येईल. आणि त्याच्यात 43 खरी आणि 2 खोटी फरमानं दिलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला तो तुलनात्मक अभ्यास त्यातनं चांगला उत्तम करता येईल अशी मला आशा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की ही फरमानं नक्की आली कुठून. तर या फरमानांपैकी 6 फरमानं जी आहेत ती सावंतवाडीकर म्हणजे भोसले, त्यांचं नाव खेम सावंत आणि त्यांचे जे काही वंशज आहेत ते, तर त्यांच्याकडची येथे 6 फरमानं आहेत. फुलेसिंग मोतीराम इनामदार त्यांच्या कलेक्शनमध्ये हे खानदेशचे, तर त्यांचे 5 फरमानं तिथे आहेत. आणि पंचनदीकर मुरके यांची 6 फरमानं आहेत. जयराम जोशी आणि त्यांचे वंशज यांची 5 फरमानं आहेत. आणि चंद्रचूड म्हणजे गंगोबा तात्या चंद्रचूड आणि त्यांचे वंशज यांची 5 फरमानं आहेत. आणि राजा केशवरावाची 4 फरमानं आहेत. आणि बाकीची जी फरमानं आहेत ती सलग अशी नसून वेगवेगळी एक 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 अशी कुठे कुठे आहेत. तर या फरमानांमध्ये नक्की काय लिहिलेलं असतं, तर एक पहिलं जे शहाजहानचं फरमान आहे तुम्ही तिथे पाहिलं ज्याचा शिक्का फाटलेला आहे, तर ते फरमान जे आहे, धन्यवाद दादा, तर ते फरमान जे आहे तर त्याच्यात रावेर परगण्याची जी देशमुखी आहे ती शहाजहाननं एका घराण्याला दिलेली आहे. आणि तुम्ही जर त्याचा नीट तपास केला तर तुम्हाला ती देशमुखी कशी वंश परंपरा कायम झाली आणि ज्यावेळी कुठल्या देशमुखाचं निधन होतं त्यावेळी पुढची प्रक्रिया कशी होते, त्यांच्या मुलांना कसं ग्रँट होतं आणि त्यांची 2 मुलं आहेत मग त्यांना 50-50 डिवाईड करून ते दिलेलं आहे वतन, हे सगळे बारकावे तुम्हाला त्यात मग दिसतात. आणि देशमुख म्हणजे मोठा माणूस होता त्या काळात, तर नुसती देशमुखीच नाही तर मग त्यांच्या बागा, त्यांचे वाडे, त्यांची इनामं, त्यांच्या जमिनी, या सगळ्या इस्टेटीची जी आज्ञा होती ना ती बादशहाकडून घ्यावी लागायची. तर त्याला बादशहा अर्थात भरभक्कम रक्कम घेणार आणि मग ते फरमान इश्यू होणार. तर ते सगळं जे त्यावेळेचं जे राजकीय आणि सामाजिक चित्र आहे ते त्या फरमानांमधून तुम्हाला पाहायला मिळतं. आता थोडं पुढं आलो तर आपल्याला औरंगजेबाची काही फरमानं याच्यात मिळतात. आणि त्यातलं एक महत्त्वाचं आहे म्हणजे एक मुख्तार खान नावाचा माणूस होता, तर तो गागरॉन नावाचा एक किल्ला आहे राजस्थान मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती. तर तिथे एक आहू आणि सिंध अशा 2 नद्या येऊन मिळतात. तर त्याच्या संगमावरती एक किल्ला आहे आणि त्याचं नाव आहे गागरॉन. तर तो ट्रेड रूटवरती आहे म्हणजे अजमेर आणि उत्तर भारतातला जो ट्रेड रूट आहे त्याच्यामध्ये तो आहे. तर त्या किल्ल्याचं ते खूप महत्त्व आहे. तिथला किल्लेदार आहे मुख्तार खान, तर त्याची बदली औरंगजेबानं केलेली आहे आणि त्या स्वरूपाचं ते राजकीय फरमान आहे. तर ते तुम्हाला एक उल्लेखनीय फरमान यात पाहायला मिळेल. आणि आत्ता महाराष्ट्रात गाजलेला विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी 2 फरमानं या पुस्तकात आहेत आणि ती अभ्यासकांपुढे आलेली नाही आहेत. आम्ही फक्त एक पाक्षिक सभा घेतली होती, पण मूळ फरमान हे संपूर्णतः हे पहिल्यांदा आता पूर्ण प्रकाशित झालेलं आहे. आणि त्याच्यात खेम सावंत यांनी मोगलांची जी खाणी कोकणात बसली ती कशा पद्धतीने बसवली, त्यांना ती कशी मदत झाली स्थानिक, हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की मग आता खेम सावंत हे भोसलेच होते, मग हे मराठी सरदार असे मोगलांच्या बाजूनं फरमानं का घेत होते, तर त्यात थोडक्यात उत्तर असं आहे की नुसते खेम सावंतच नाही, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी अफजल खानाला भेटले त्यावेळी जेधे आणि बांदल उजवे डावे हात असं आपण एका पोवाड्यात वाचतो. तर ते सर्जेराव जेधे देशमुखही या काळात मोगलांचे संधान बांधून होते. तर इतकी मोठी मोठी माणसं म्हणजे छत्रपतींचे खुद्द नातेवाईक निंबाळकर, नंतर तुम्ही पाहिलं तर गणोजी शिर्के किंवा मग नागोजी माने म्हसवडकर, सूर्याजी पिसाळ म्हणजे त्यांची दासीपुत्री ही राजारामाच्या पुत्राला दिली होती. तर असं जे छत्रपतींचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांनाही औरंगजेबाची फरमानं तुम्हाला तिथे गेलेली दिसतात. तर औरंगजेबाच्या काळातला अजून एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे रायगड. आणि सूर्याजी पिसाळानं रायगड कसा घेतला आणि काय मदत केली याच्या काही हिंट्स आपल्याला फक्त मिळतात. गहखऱ्यांनी त्याचं एक फरमान छापलेलं आहे आणि जुल्फिकार खानानं त्याला बादशाहकडून फरमान मिळवून दिलेलं आहे की तू जी मदत केलीस आता ती मदत नक्की काय याचा उलगडा होत नाही. पण तुम्हाला त्या काळातल्या अनेक व्यक्ती तिथे दिसतात. म्हणजे पाचारचा जो ठाणेदार होता त्याला फौजदार म्हणतात मोगल काळात, तर तो होता अब्दुल रज्जाक. आणि हा अब्दुल रज्जाक जो आहे त्याचं नाव एका पाचारच्या शिलालेखात येतं. तर तो शिलालेख आणि त्या अब्दुल रज्जाकची जी काही संबंधित माहिती आहे ती मी त्या फरमानाच्या खाली तिथे दिलेली आहे. आणि यावरून रायगडचा वेढा, सूर्याजी पिसाळ, अब्दुल रज्जाक यावेळी काही
नवीन संशोधन, नवीन विचार आणि मूळ कागद तुमच्या हाती लागतील आणि त्याच्यावर आधारित तुम्ही पुढे काही त्यातनं कन्क्ल्युजन काढू शकाल. आता त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर औरंगजेबाच्या काळानंतर मराठ्यांना ऊर्जितावस्था आली आणि तुम्हाला त्यात मराठ्यांना मोठमोठी इनामं आणि भरभक्कम पैसे दिलेले फरमानही त्यात आढळतात. म्हणजे तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर जे बजाजी नाईक निंबाळकर होते फलटणचे, तर त्यांना 5,000 जात आणि 5,000 स्वार अशी मनसब दिलेली आहे. एक हत्ती दिलेला आहे, एक घोडा दिलेला आहे, एक नगाऱ्याचा मान दिलेला आहे, एक झेंडा दिलेला आहे, एक खिलत दिलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर 50,000 रुपये इनाम दिलेले आहे. म्हणजे ज्या काळात 15 रुपये तोळा सोनं होतं त्यात ते 50,000 रुपये म्हणजे केवढी मोठी रक्कमच आहे, त्याचा तुम्ही विचार करा. आणि हेच फरमान फक्त बजाजी नाईक निंबाळकरांनाच नाही तर जानोजी निंबाळकरांनाही हेच फरमान दिलेलं आहे. म्हणजे बजाजीऐवजी जानोजी एवढाच बदल आहे आणि हे सगळं एक्झॅक्ट इनाम त्यांनाही दिलेलं आहे. तर तुम्ही हे काय मग पुढे पाहिलात की तुम्हाला लक्षात येईल की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ते राज्य कसं खेळखळ होत गेलं आणि त्यांना मराठ्यांना काय साम दाम दंडभेद या सगळ्या मार्गाने जशी लालूच दाखवावी लागत होती त्याचं उदाहरणं तुम्हाला या फरमानातनं कळतात. आणि आपण थोडं या इतिहासात पुढे गेलो तर मग दिल्लीला मग मराठ्यांची जी वकिलात बसली ते होते बापू महादेव हिंगणे आणि त्यांचे भाऊबंद जे होते ते पानिपतच्या आसपासच्या काळात मराठ्यांची वकिलात चालवत होते. तर दिल्लीतल्या चांदणी चौकात त्या या ज्या बापू महादेव हिंगण्यांनी एक हवेली विकत घेतली आहे. तर चांदनी चौक अंदरून शहर शहाजहानाबाद असं एक फरमान तुम्हाला मिळतं. आणि एक योगायोग बघा की मला चांदनी चौकाचा जुना नकाशा मिळाला. त्यात जी राजा गोविंदराची हवेली ज्यांनी हिंगण्यांनी विकत घेतली आहे ती राजा गोविंदराची हवेली त्या नकाशात दाखवलेली आहे. तुम्ही आज ती हवेली नसेल पण ती जागा कुठे होती आणि ते काय होतं हे तुम्हाला तिथून ते शोधता येतं आणि त्याची किंमत काय होती, हिंगण्यांनी ती कितीला विकत घेतली, हे सगळं तुम्हाला त्या एक नमुना म्हणून त्या फरमानामध्ये ते पाहायला मिळेल. अजून त्याच्यापुढे आहे म्हणजे चंद्रचूड घराणं आणि आजचे जे न्यायाधीश आहेत ते बहुतेक या घराण्याशी संबंधितच आहेत, मला नक्की खात्री नाही. पण इतिहास प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे गंगोबा तात्या चंद्रचूड आणि मला वाटतं पराग पिंपळकरे किंवा गुरुप्रसाद त्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं बोलतील, पण तो आजचा विषय नाही. पण चंद्रचूडांची जी 6 फरमानं आहेत आणि मुख्य जे आहे ते आहे की ते देशपांडे होते नेवाशाचे. ही माहिती नवीन आहे आणि ही माहिती आपल्याला त्या फरमानातनं कळते आणि त्यांना इतर ठिकाणी म्हणजे अंतर्वेदीत उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी जमिनी आणि गावं इनाम होती ही माहिती आपल्याला कळते. आणि एक अत्यंत महत्त्वाचं फरमान मी इथं लावलेलं आहे ते म्हणजे सदाशिवराव भाऊ यांना दिल्लीच्या बादशहानं तुम्ही या आणि आमच्या राज्याची काय व्यवस्था करायची आहे तुमच्या मनाप्रमाणे ती करा आणि तुम्हाला ज्याला वजीर नेमायचं ते नेमा, तुम्हाला ज्याला मीरबक्षी नेमायचं त्याला नेमा, जे काय अधिकारी नेमायचे ते नेमा, काढायचे ते काढा, तुमच्या नावानं काय प्रांत घ्यायचे ते घ्या, पण आम्हाला पेन्शन द्या आणि आम्हाला सुखानं राज्य करू द्या. म्हणजे आमच्याजवळ कोणीतरी एक भक्कम माणूस उत्तम सैन्यासह ठेवा, असं सदाशिवराव भाऊंच्या नावानं फरमान पाठवलेलं आहे. आणि त्यातल्या नुसत्या पदव्याच पाहिल्यात तर 7 ओळींच्या सदाशिवराव भाऊंच्या पदव्या आहेत त्याच्यात. तर हे फरमान जरूर पहा. बलकवडे सर आलेले आहेत तर सर व्यासपीठावर यावं अशी विनंती करतो. तर हे फरमानही मी इथे लावलेलं आहे. आणि त्याच्या पुढचं फरमान एक उल्लेखनीय म्हणजे अंबरनाथचे जे जोशी होते जयराम जोशी त्यांना अंबरनाथच्या परगण्याचं ते एक इनाम दिलेलं आहे आणि त्यात किल्ले मुरंजन म्हणजे प्रबळगड त्याचा उल्लेख आलेला आहे. तर मला वाटतं या किल्ल्याचे उल्लेख फार क्वचित कागदपत्रात मिळतात, तर किल्ल्याच्या अभ्यासकांना ते फरमान उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आणि याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अमेरिकेत 2 फरमानं मिळाली जी BISMमध्ये नाहीत, ती अमेरिकेत आहेत. व्हर्जिनिया म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स आणि स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट वॉशिंग्टन DC इथे ती 2 फरमानं आहेत आणि ती मागे एकदा निखिलनं पण ती वाचली होती. मला वाटतं जोशी सरांनाही ती अनेक लोकांनी पाठवली होती. पण ती फरमानं व्यवस्थित मराठ्यांच्या इतिहासात त्यांचं काय महत्त्व आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये बसवून ती छापणं आवश्यक होतं आणि मला वाटतं त्यात मी कसूर न करता ते व्यवस्थित दिलेलं आहे. आणि त्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडी महत्त्वाची माहिती मिळते म्हणून मी ती सांगतो आणि मग आपण हे माझं छोटं भाषण संपवून पुढे जाऊयात. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी 2 फरमानं आहेत ते 1662 आणि 1664 या 2 वर्षातली आहेत. आणि 1662 हे वर्ष जर तुम्ही पाहिलं तर शाहिस्ता खान हा महाराजांच्या विरुद्ध दक्षिणेत सुभेदार म्हणून आला होता. तर त्या काळातलं हे पत्र आहे. आणि औरंगजेब नुकताच स्थिरस्थावर झाला होता राज्यावर आणि शहाजहान यावेळी जिवंत होता. तर औरंगजेबानं जसवंत सिंग महाराजा जसवंत सिंग राठोड म्हणजे जो जोधपूरचा जो महाराजा होता तर त्या महाराजाला
असं फरमान पाठवलेलं आहे की तुम्ही आता शाहिस्तेखानाची नेमणूक दक्षिणेत झालेली आहे, तुम्ही तुमच्याबरोबर बरकंदाज घ्या आणि औरंगाबादेला जा आणि औरंगाबादेत मुक्काम करा. मग बादशहाला तुम्ही विचाराल तर बादशाह तुम्हाला पुढची आज्ञा देईल. आणि तुमचं पत्र आम्हाला पोचलं की तुम्ही औरंगाबादेत पोचले, आता पुढची आज्ञा काय. तर राजा कर्ण नावाचा एक मनसबदार होता, बिकानेरचा राजा. तर तो येऊन मिळाल्यानंतर शिवाजी महाराजांविरुद्ध मोहीम करायची आहे असं त्या पत्रातनं तुम्हाला दिसतं. तर हे एक महत्त्वाचं फरमान आहे आणि त्याचे आपल्याला मासिरे आलमगिरी किंवा इतर प्रत्यंतर साधनांमध्ये थोडे थोडे पुरावे मिळतात, पण याला आपल्याला ती पूर्ण हकीकत तारखेनिशी सांगताना याचा उपयोग होतो. आणि शेवटचं पण सगळ्यात चांगलं फरमान आहे ते सुरतेच्या लुटीनंतर अगदी काही दिवसांनी काढलेलं फरमान आहे. आणि त्याच्यात तुम्हाला भौगोलिक परिस्थिती समजली तर त्याचं महत्त्व नीट कळेल. तर यावेळी जसवंत सिंग राठोड जो होता तो सिंहगडाला वेढा घालून बसला होता, म्हणजे पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर. आणि महाराज राजगडावरून निघाले, कोकणात उतरले, सुरत गाठली, सुरत लुकली आणि परत राजगडावर आले, तरी हा जसवंत सिंग तिथेच वेढा घालून बसला होता सिंहगडाच्या खाली. तर मग औरंगजेबानं जसवंत सिंगाला पुन्हा फरमान पाठवलं आहे की तुम्ही 2 मनसबदार घ्या, म्हणजे शहाबुद्दीन खान आणि कुतुबुद्दीन खान या दोघांना तुम्ही घ्या बरोबर, आणि एकाला तुम्ही परिंग्याला पाठवा आणि एकाला जुन्नरला पाठवा. म्हणजे सिंहगड, जुन्नर आणि परिंगा असा जो त्रिकोण त्यानं जो फळी बांधली होती ते म्हणजे कसं की महाराज हे पुणे, सुप, इंदापूर, बारामती हा जो मराठ्यांचा मुलूक होता तिथून घुसून अहमदनगर, जालना, कारंजा, खुजस्ता, बुनियाद, औरंगाबाद त्या काळातल्या ज्या मोठमोठ्या औरंगजेबांची धनवान शहरं होती त्यांना घुसून काही करू नये असा औरंगजेबाचा बेत असावा असं आपल्याला त्यातनं कळतं. आणि याहूनही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मेंदळे सर आता त्यांचा तो विषयच आहे, पण मला समजलेली एक गोष्ट सांगतो की यातून असं कळतं की सरदार किती मोठा असू दे, म्हणजे सुभेदार असू दे, नाहीतर औरंगजेबाचा नातेवाईक खुद्द शाहिस्ते खान त्यांचा मामा असू दे, त्यांना बादशाही हुकुमाशिवाय काहीही करता येत नसे. म्हणजे तुम्हाला औरंगाबादेतून समजा जालन्याला जायचं आहे तर बादशहाचा त्यासाठी तुम्हाला हुकूम हवा. आणि बादशाह हुकूम कसा करणार, तर बादशाह तर असणार आग्रा, दिल्ली, लाहोर, काश्मीर कुठेही असू शकतो. तर तुम्ही बादशाहाला हुकूम मागणार, म्हणजे ते पत्र जाणार, 1.5 महिनावर जाणार. मग 1.5 महिन्यात बादशाह म्हणणार बाबा तू हे कर. तोपर्यंत ती परिस्थिती आहे ती बदललेली असणार आहे. आणि या 2-3 महिन्यामध्ये महाराज अजून 4 शहरं लोक कुठून कुठे परत आले. तर या मोगलांच्या ज्या हालचाली होत्या त्या अशा सुस्त आणि धीम्या का वाटतात, याचं एक लॉजिकल किंवा प्रॅक्टिकल उत्तर मला असं सुचतं. म्हणजे मेंदळे सरांना मी विनंती करेन की ते खरं वाटताना वाटत असेल की नाही हे त्यांनी सांगावं, पण इंजिनियर म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात हे कल्पना आल्या ते मी फक्त तुमच्यासमोर मांडतो आहे. तर असं यातून अनेक गमती जमती तुम्हाला त्या फरमानातनं कळतात आणि त्यातून पुढील संशोधनाला प्रचंड वाव आहे. परंतु भाषा फारसी वाचता येत नाही आणि कागद अवेलेबल नाहीत, हे ज्या मोठमोठ्या अडचणी आहेत ते दगड आणि ते मी व्यवस्थित पायात बांधलेले आहेत. तर याच्यावरती कोणाला सुखानं संशोधन करायचं असेल तर ते करू शकतात आणि त्यातून नवीन नवीन माहिती उजेडात आली तर त्याचाच मला सगळ्यात जास्त आनंद होईल. आता भारत संशोधक इतिहास मंडळ जे आहे त्यांच्याकडे अनेक वर्ष ही फरमानं होती आणि तुम्ही पाहत गेलात तर अनेक त्रैमासिकांमध्ये त्याचे उल्लेखही तुम्हाला मिळतात. हे साधारण 100 ते 150 वर्षापासून मंडळाचे जे अनेक संशोधक आहेत, म्हणजे ज्यांची नावं घेतली तर आपल्याला 10 मिनटं लागतील, पण त्यातले अगदी निवडक म्हणजे इतिहासाचे राजवाडे आहेत किंवा मग गहखरे आहेत किंवा पांडोबा पटवर्धन आहेत किंवा तुम्ही म्हणाल तर फारसी वाचणारे मुजुमदार आहेत किंवा एक मिया सिकंदरलाल अत्तार नावाचे मुंशी होते मंडळात, ते होते. तर असे तुम्हाला अनेक लोक आहेत, त्यांनी ते वेगवेगळी फरमानं वेगवेगळ्या वेळी वाचली आहेत. त्यात काही चुका पण झालेल्या आहेत आणि आपल्या मंडळाच्या चुका असं नाही तर एका अमेरिकन माणसानं ते अमेरिकेतलं फरमान वाचताना त्याचं वर्ष 160 दिलं आहे. आता ते राज्यारोहण वर्ष असतं, आता 160 वर्ष कोणता माणूस जगला, ते कोणी राज्य केलं, तर ते खटकलं आणि ते त्या माणसाला खटकलं नाही तर ते मी दुरुस्त करून ते 6 असं बरोबर करून घेतलेलं आहे. कारण तो जो शून्य आहे तो सनचा नुकता आहे आणि जो 1 आहे तो आलिफ आहे, त्यामुळे ते 160 नसून 6 आहे असं. त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित फरमान योग्य क्रमानं इतिहासात लावता येईल. तर हे बेसिक काम व्यवस्थित झालं आहे असं मला वाटतं आहे, पण कुठलंही काम परफेक्ट होत नाही. तर त्यात ज्या काही चुका आहेत त्या दुसऱ्या पानावरती माझा मोबाईल आणि ईमेल आहे, तर तुम्हाला काही त्यात चुकीचं सापडलं तर मला ते जरूर कळवा. आता याच्यानंतर
एका बाजूला तुम्ही म्हणाल की इतिहास म्हणजे आता काय तुम्हाला चित्रपटातून कादंबऱ्यातून सगळ्याकडून सारखा रतीब व्हॉट्सॲपमधून हा चालूच असतो. तर या कागदांचं असं काय महत्त्व आहे? तर हे असं नाही की मनोज दांडेंच्या स्वप्नात आलं आणि त्यांनी 2 ओळी लिहून पुढे पाठवलं. तर हे अधिकृत कागद आहेत, यांचा प्रॉव्हिनन्स आहे मंडळात आणि तुम्ही त्याचं जे अस्सलपणा आहे ना त्या सगळ्यांची मी खात्री करून घेतलेली आहे. आणि मी नुसतंच खात्री करून नाही घेतलेली, तर आमचे जे 6-7 लोक आहेत, म्हणजे इथे पराग पिंपळकरे आहेत, गुरुप्रसाद कानेटकर आहेत, सत्येन वेलणकर आहेत, अभिजित मोहिरे आहेत, प्रशांत सोमाण हे अमेरिकेत असतात ते नाही आहेत आणि कधी कधी आमच्यावर एक चंद्रशेखर क्षीरसागर हाही असतो आणि इथे आपल्याकडे आत्ता कोकणात गेल्यामुळे उपलब्ध नाही आहेत ते रोहित सहस्त्रबुद्धे असतात. तर असे आम्ही 7-8 जणांनी मिळून ही फरमानं 2 वेळा 3 वेळा दर रात्री वाचलेली आहेत शनिवारी रात्री. आणि एवढ्या वेळच न थांबता मग मी निखिलकडून हे सगळं चेक करून घेतलं आहे आणि निखिलचं वेगळं फारसीचं वेगळा अभ्यास आहे, त्याचं वेगळं नजर आहे बघण्याची आणि त्याला शेरोशायरी आणि नुसतं इतिहासच नाही तर इतर गोष्टींचंही ज्ञान आहे. तर त्याने फार मोलाच्या त्यात सूचना करून आणि जिथे जिथे आमचं वाचन चुकलं होतं ते थोडंसं बदलून आम्हाला योग्य चुका सांगितल्या आहेत. तर त्यामुळे ते काम असं 2, 3, 4 वेगवेगळ्या माणसांकडून ते पारखलं गेलं आहे आणि मेहेंदळे सरांनी मग माझं हस्तलिखित स्वतः घेऊन स्वतः वाचून तिथे जिथे काही सुधारणा आहेत त्या सांगितल्या आणि उदार मनानं आपली प्रस्तावना मी लास्ट मिनिट सांगूनही सरांनी दिलेली आहे. त्याबद्दल सरांचे आभार. आणि आता मी याच्यापुढे काही बोलत नाही आणि जोशी सर आणि मेहेंदळे सर हे दोन्ही गुरुवर्य आहेत, तर ते तुम्हाला या फरमानांच्या आणि इतर मोगल राज्याच्या गमती सांगतील. तर गुरुप्रसाद आपण पुढचा कार्यक्रम करूया आणि मला वाटतं बलकवडे सरांना शाल आणि श्रीफळ देऊ. मनोज धन्यवाद. तू फारच या सर्व विषयावरती विस्तृतपणे मार्गदर्शन केलेलं आहेस सगळ्या लोकांना. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. कार्यक्रमाचा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, या पुस्तकाचं औपचारिक विमोचन प्रकाशन आपण करूया. मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया ह्या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करावं. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने मी ह्या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि मी आमचे फारसी भाषेचे गुरु ज्यांनी आम्हाला अनेक वर्ष मार्गदर्शन केलं ते करतातच आहेत. म्हणजे अगदी काल परवासुद्धा आम्ही त्यांच्याकडे काहीतरी शंका विचारायला गेलोच होतो. तर असे फारसी भाषेचे तज्ज्ञ माननीय राजेंद्र जोशी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. नमस्कार. गेल्या आठवड्यात मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानेटकर घरी आले होते. त्यांनी ते पुस्तक दाखवलं, मी पाहिलं आणि ते आम्ही गप्पा मारत होतो. पण ते पुस्तक पाहणं हा सुद्धा एक मला एक आनंद वाटला. म्हणजे खरं तर आम्ही गप्पा मारत होतो, पण अधूनमधून ते एक पुस्तक खाली ठेवायचं, परत पाहायचं, असं 3-4 वेळा झालं. आणि ते मला पहिली गोष्ट म्हणजे अगदी अभिनंदन करावं असं वाटतं की पुस्तक मी अजून वाचलेलं नाही आहे, पाहिलेलं आहे, पण ते पाहण्यातसुद्धा एक आनंद होता. त्या पुस्तकाची मांडणी, त्या पुस्तकाचं फॉन्ट साईज, विषय तर व्यवस्थित मांडलेलंच असणार, काम दर्जेदार असणार. याचं कसं आहे की पुस्तक जरी पाहिलं नाही, अहो माझ्याकडे मी उर्दूची पुस्तकं पुण्यात फारशी मिळत नसत.
मग ते दिल्लीच्या आणि मुंबईच्या दुकानांना सांगून ठेवलं होतं की ह्या 3-4 लेखकांची पुस्तकं असेल तर कळवत चला आणि व्हीपीने पाठवून देत चला. त्यामुळे आपल्याला पूर्वीच्या कामातनं लेखक आणि विषय परिचयाचा असतो थोडा बहुत, पण लेखकाबद्दल एक रिलायबिलिटी वाढते की बाबा रे ह्या माणसाचं पुस्तक असेल तर ते कळवा. तर तसं मी त्या विश्वासाने सांगतो की ते काम छान असेल, दर्जेदार असेल, आणि त्याचबरोबर ते पुस्तकं पाहणं, त्याची मांडणी ही मला व्यक्तिशः खूप आवडली. अगदी त्याचं मला विशेष आनंद आहे तो. राहता आता फरमानांमध्ये एक जसं एक मी आत्ता गोष्ट नोट केली की फोर्जरी म्हणून एक सेक्शन आहे. आता फरमानांमधले 2 प्रकार प्रामुख्याने आपल्यासमोर असतातच, की एक फरमान असतं ज्याच्या पाठीवर खूप सही शिक्के शेरे असतात, आणि खरं तर तो मागचा जो भाग आहे, पाठीचा भाग, हा आपल्याला म्युझियम्समध्ये सहसा दिसणार नाही. जे म्युझियम्समध्ये फरमानं लावली असतात त्याचा पुढचा भाग दिसतो, जो जास्त आकर्षक असतो, चांगली कॅलिग्राफी वगैरे. मागचा भाग ॲक्च्युली त्याच्यामध्ये तपशील सगळ्यात मागे असतो, आणि त्यामुळे त्या फरमानाची पार्श्वभूमी काय हे जर समजून घ्यायचं असेल तर मागचा भाग म्हणजे ज्याला जिम म्हणतात तो बघणं आणि तो वाचणं हे आवश्यक असतं. मला मनोज दांडेंनी सांगितलं की त्यांनी ते जिम ही सगळी ह्या पुस्तकामध्ये छापलेली, आणि ते अतिशय उपयुक्त आहे. नाहीतर फरमानांवरची पुस्तकं वेगवेगळ्या आर्काइव्हजनी प्रसिद्ध केलेली आहेत, पण जिम असेलच असं नाही. आणि त्यामुळे तो जो महत्त्वाचा भाग, म्हणजे तेवढाच महत्त्वाचा भाग हा या पुस्तकामध्ये आलेला आहे, जो अभ्यासकांना उपयुक्त होईल. फरमानांमध्ये एक पर्शियनमधला शेर आहे, मी ते शेर काही सांगत नाही, पण त्याचा अर्थ असा म्हणजे की तसं बादशाहांनी फरमान जारी केलं, त्याला काही विशेष म्हणजे त्याच्या दृष्टीने विशेष म्हणून त्याचं महत्त्व, त्या फरमानाचं महत्त्व केव्हा वाढलं, जेव्हा तू ते स्वीकारलंस, असं एक अशा अर्थाचं शेर आहे. दुसरा एक संदर्भ असा की मागे सही शिक्के शेरे असतात, ते म्हणजे सप्ती फरमाने. सप्ती म्हणजे एन्डॉर्स केलेलं, म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटनी आम्हाला नक्कल मिळाली असं लिहितात, पार्श्वभूमी असते, आणि हे फरमान म्हणजे हे फरमान जारी करावं असा तो पंतप्रधान याचाही शेरा असतो. पण दुसरं फरमान बयाजी म्हणजे फार तर एखादी रिसालत, म्हणजे ज्याच्या मध्यस्थीने ते फरमान जारी झालेलं आहे असा एक शिक्का आणि शेरा. बाकी तिथे त्याचे तपशील काही नसतात, तर ते बयाजी. आणि एक तसं दुसरा एक ते माझा समज हा फरंगे इस्तेलाहात नावाचे एक कोश आहे. कोश म्हणजे नुसता शब्दार्थ नाही दिलेले, तर त्याच्यात काही प्रसंगही दिलेले आहेत, आठवणी दिलेल्या आहेत त्या लेखकांनी. तर त्याच्यात एक आठवण अशी आहे की हे जे बयाजी फरमान आहे हे ह्याच्यापेक्षा आम्हाला सप्ती फार रिलायबल वाटतं. त्याचं कारण मागे जेवढे जास्त सही शिक्के शेरे तेवढा त्या फरमानाची विश्वासार्हता आणि त्या फरमानाबद्दलचं कॉन्फिडन्स हा जास्त वाटतो, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात. आणि तोच एक्झॅक्टली जेव्हा आपण फरमाने सप्ती म्हणजे सही शिक्के असलेले, बयाजी म्हणजे एखादा शिक्का असेल, रिसालत असेल, आणि हा तिसरा प्रकार, इनफॅक्ट प्रकार म्हणजे ह्याच्यातलं बनावट फरमान. त्याला आम्ही मध्ये आता काही दिवसापूर्वी पटवर्धनांनी मला एक अखबार पाठवला होता, आणि त्याच्यामध्ये हकीकत अशीच होती की मोहरा केल्या, बनावट केल्या, कागद बनावट केले, आणि सरकारातनं पैसे मिळवत होते,
उघडकीस आलं आणि मग त्यांना कैद झाली. तर तिथे एक शब्द आलाय लिबासी. आता लिबास हा आपल्याला शब्द माहिती आहे, दुकानांच्या पाट्यांवर पाहतो आपण. तर लिबासी म्हणजे बनावट. आणि इथे आपल्याला एक काळजी घेतली पाहिजे की नक्कल किंवा नकल आणि लिबासी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कल म्हणजे बनावट नव्हे, नक्कल म्हणजे ती कॉपी आणि एन्डॉर्स कॉपीवरती काजेचा शिक्का असेल किंवा काही असेल, पण ती काही बनावट नाही. आणि नक्कल किंवा जो काही कागदाचा प्रकार असतो ते वरती मथळ्यामध्येच ते नमूद केलेलं असतं आणि असं ती खेचलेली असते. नकलमधला म्हणजे कुठलाही शब्द असा खेचलेला असतो आणि तो खेचलेला जो शब्द असतो तोच त्या कागदाची मार्जिन ठरवतो. त्यामुळे त्या कागदाच्या मथळ्यामध्ये ते लिहिलेलं असतं नक्कल. त्यामुळे नकल वेगळं आणि बनावट वेगळं. त्या बनावटला लिबासी हा शब्द त्या अखबारामध्ये आला होता. ते मोहरे लिबासी म्हणलं होतं, म्हणजे तसंच फरमाने लिबासी म्हणायला हरकत नाही. तर ते फरमाने लिबासीचं यांनी उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे खूप छान पुस्तक झालं. मला त्यांनी ते घरी आल्यानंतर ते म्हटले की हे कॉफी टेबलचं पुस्तक वगैरे वगैरे म्हणजे आहे का नाही. आता तुम्ही काय म्हटलात ते मला लक्षात नाही, पण कॉफी टेबल हा तुम्ही शब्द वापरला होता ना. तर आता ह्याला कॉफी टेबल म्हणजे कसं आहे, आपल्याकडे आपले लेखक म्हणतात की माझ्या उशाशी बाबा तुकारामाचा गाथा असतो. हो, उशाशी असतो असं म्हटलेलं आहे लोकांनी. तर मग कॉफी टेबल हा जर असा कमी दर्जाचा नाही, मग तसं मग ते पुस्तक असतं त्याला काय बेडसाईड बुक म्हणायचं का, नाही का. तर तसं नाही. आणि नाही म्हटलं तरी हरकत नाही. बेडसाईड बुक असं मला शब्द आहे की नाही माहीत नाही, पण जर कोणी म्हटलं तरी त्या पुस्तकाचं काही होणार नाही, त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती वाढेल. तर तसंच तुम्ही कॉफी टेबल बुक म्हणा किंवा काही म्हणा, कॉफी टेबल बुक जरी म्हणलं तरी त्या शब्दाच्या अर्थाची व्याप्ती वाढेल. बाकी बाकी काही होणार नाही. एवढं बोलून थांबतो. अगदी पुन्हा अभिनंदन, धन्यवाद. धन्यवाद सर. ज्ञानी माणसांच्या सहवासात असण्याचे अनेक फायदे असतात की आपल्याला रोज नवीन गोष्टी कळतात. फरमाने लिबासी हा शब्दप्रयोग आम्हाला माहीत नव्हता, तो आज त्यानिमित्ताने कळला. आमच्या ज्ञानात भर आहे ही. सर धन्यवाद. कार्यक्रमात पुढे जाऊया. मी आम्हाला सर्वांना गुरुस्थानी असणारे शिवचरित्रकार, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री गजानन मेहेंदळे सर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं. गेले काही दिवसात जवळपास 3-4 फारसी पुस्तकं प्रकाशित झाले. एक आज मनोज दाणींचं होत आहे, त्यांनी सांगितलंच काय आहे काय नाही. स्वतः राजेंद्र जोशांचं अखबारांवर एक उत्तम पुस्तक झालं, ते भांडारकर इन्स्टिट्यूटनेच केलेलं आहे. आणि त्याच्या 1 वर्ष 1.5 वर्ष आधी मला वाटतं रोहित सहस्रबुद्ध्यांचं एक पुस्तक झालं शाह वलीलुल्लावर. ही सगळी एक प्रकारे सगळी पुस्तकं भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंधित आहेत. जरी मंडळानं त्यातलं एकही प्रकाशित केलेलं नाही, पण ती मंडळाशी संबंधित आहेत. कारण हे सगळे लोक मंडळातलेच लोक आहेत. यांचं जे काही शिक्षण झालं ते मंडळातच शिक्षण झालं, म्हणजे इतिहासाचं शिक्षण. तर या अर्थानं आणि हे जे लोक अलीकडं फारसी शिकले ते सुद्धा मंडळानं जे क्लासेस आयोजित केले फारसीचे, आणि राजेंद्र जोशांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 10-12 जण आता उत्तम फारसी वाचणारे लोक तयार झाले. चांगली गोष्ट झाली. या लोकांचं एक तिघांचं वैशिष्ट्य असं आहे राजेंद्र जोशांसह, की यातलं कोणीच औपचारिकपणे कॉलेजांमध्ये इतिहास शिकलेला नाही आहे. म्हणजे राजेंद्र जोशी पॉलिमर इंजिनियर आहेत शिक्षणानं आणि पेशानं पण. मनोज दाणी आणि मगाशी मी म्हटलं रोहित सहस्रबुद्धे, आणखी पुष्कळ लोक आहेत. हे लोक सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे लोक आहेत आणि चांगली गोष्ट एक प्रकारे. त्याचं कारण असं आहे, अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे इतिहासामध्ये राजकारण आलं आहे किंवा राजकारणामध्ये इतिहास आला आहे, त्यामुळं स्वतंत्रपणानं काम करणारे लोकही जास्त चांगला इतिहास सांगतात. याबद्दल एक तुम्हाला प्रसिद्ध
राजकारणी पुरुष होता. पहिल्या महायुद्धात फ्रान्सचा प्रधानमंत्री होता, मोठा मिस्किल होता. असं म्हणता येईल की त्याचं नाव क्लेमेन्सो. या क्लेमेन्सोची जरा ठळक केलेली आवृत्ती म्हणजे दुसऱ्या महायुद्धातला चर्चिल. क्लेमेन्सो पहिल्या महायुद्धात होता. त्या क्लेमेन्सोचे असे उद्गार आहेत की वॉर इज टू सिरियस बिझनेस टू बी लेफ्ट टू जनरल्स. युद्ध ही गंभीर बाब आहे आणि ती जनरल्सवर सोपून चालत नाही. आणि ते खरं पण आहे. ज्यांनी युद्ध इतिहास वाचला असेल त्यांच्या लक्षात येईल. त्या चालीवर अलीकडं JNUमधले प्रोफेसर आनंद रंगनाथन त्याच चालीवर म्हणाले की हिस्ट्री इज टू सिरियस अ बिझनेस टू बी लेफ्ट टू हिस्टॉरियन्स. हिस्टॉरियन्सचा अर्थ त्यांना अभिप्रेत होता जे औपचारिकपणानं महाविद्यालयामध्ये इतिहासाचं शिक्षण घेतलेले लोक आहेत ते. रंगनाथन मोठा मुश्किल मनुष्य आहे. मी त्यांचीच एक आठवण सांगतो. त्याने एका कार्यक्रमात एक जण म्हणाला की तुम्हाला काय माहिती मी सापांमध्ये राहतो. तर रंगनाथन म्हणले अहो मी तर JNUमध्ये राहतो. आहे तो माणूस मिस्किल, त्यामुळे त्यानं योग्य जागी वापरला तो शब्द की हिस्ट्री इज टू सिरियस बिझनेस टू बी लेफ्ट टू हिस्टॉरियन्स. आत्ता अलीकडच्या काळामध्येच नाही तर पूर्वीपासून मोठे मोठे जे इतिहासकार झाले त्यातले अनेक जण असे आहेत की ज्यांनी महाविद्यालयामध्ये औपचारिकपणे इतिहासाचं शिक्षण घेतलेलं नाही आहे. 2-4 नावं सांगतो, त्यानिमित्तानं मोठ्या माणसांची आठवणींना उजाळा पण मिळतो. बेनी प्रसाद म्हणून एक मोठे हिस्टॉरियन होऊन गेले. पंजाबी होते. आता ते निधन पावल्याला सुद्धा 50-1 वर्ष सहज झाली असतील. ते झुऑलॉजीमध्ये डॉक्टरेट केली होती त्यांनी. त्या विषयावर त्यांचे अनेक शोधनिबंध आहेत. त्यातले सगळे मानसन्मान त्या क्षेत्रातले त्यांना मिळालेले होते. ते भारत सरकारच्या झुऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले भारतीय डायरेक्टर जनरल. त्यांच्या पूर्वी जे होते ते इंग्रज होते सगळे. म्हणजे असा हा झुऑलॉजीमधला सुद्धा खूप मोठा माणूस. ते मोठे हिस्टॉरियन होते स्वतः. नंतर फारसी पारंगत होते. त्यांची पुस्तकं सांगायची तर मासिरुल उमरा म्हणून एक प्रसिद्ध मुघल मनसबदारांचा चरित्रकोश आहे. 700 चरित्र आहेत त्यात. त्याचा अनुवाद करणारा एक बिव्हरजी म्हणून मोठा मातब्बर माणूस होता, मोठा इतिहासकार होता, हेनरी बिव्हरी. त्याच्याकडनं ते काही काम पूर्ण झालं नाही, पण जे अपूर्ण राहिलं होतं ते सगळं काम बेनी प्रसादांनी पूर्ण केलं. दुसरं बेनी प्रसादांचं मोठं पुस्तक आहे कानून हुमायूनी म्हणून एक पुस्तक आहे. हुमायूंच्या काळातले कायदे कानून, काही थोडी इमारतींची माहिती, असं संमिश्र स्वरूपाचं पुस्तक आहे. त्याचाही अनुवाद बेनी प्रसादांनी केला आहे. स्वतः त्यांनी जहांगीराचं एक चरित्र पण लिहिलेलं आहे. या बेनी प्रसादांचा तसं पाहायला गेलं तर औपचारिकरित्या काही त्यांनी इतिहासाचं शिक्षण घेतलं नव्हतं, तरीही ते मोठे इतिहासकार झाले. आता दुसरंच उदाहरण सांगायचं तर फारच प्रसिद्ध आहे जदुनाथ सरकार. ते इंग्लिश लिटरेचर घेऊन MA झाले आणि ते इंग्लिश शिकवत सुद्धा होते. म्हणजे नुसतेच MA झाले आणि मग इतिहासाकडे वळले असं पण नाही, ते इंग्लिश शिकवतही होते. मग त्यांना इतिहासाची आवड निर्माण झाली आणि ते मग इतिहासाकडे आले. किंवा आपलं महाराष्ट्रातलंच उदाहरण द्यायचं तर हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र 5 खंड आहेत. काही खंडांचे 2-2 भाग आहेत. मला वाटतं 2 खंडांचे 2 भाग, दुसऱ्या आणि 5व्या. आणि या मोठ्या कामाकरता त्यांना भारतरत्न मिळाली. आणि असे हे मोठे विद्वान, पण ते पेशानं वकील होते आणि नुसते शिक्षणानंच वकील होते असं नाही. हायकोर्टात ते प्रॅक्टिस करत असत वकिलीची. त्यांच्या पुष्कळ आठवणी सांगण्याजोग्या आहेत. मला अलीकडंच अजित पटवर्धनांनी एक हे दाखवलं पुस्तक. त्याच्यात एक असंच इंडॉलॉजिस्ट आहे, त्याचे उद्गार दाखवले काण्यांबद्दल की वी मेक अवर लिव्हिंग फ्रॉम काणेज फुटनोट्स. हे काण्याने त्यांच्या पुस्तकात ज्या फुटनोट दिल्या आहेत त्यातनं आम्हाला इतकी माहिती मिळते की त्याच्यावर आमची पुस्तकं होतात काण्यांच्या फुटनोट्सवर. इतका काणे विद्वान मनुष्य, पण ते वकील होते, पेशानं वकिली करत होते. आता बाकी विषयांमध्ये असं सहसा आढळत नाही की शिक्षण वेगळं आणि प्रत्यक्ष काम इतिहासात केलेलं जसं इतिहासात पाहायला मिळतं तसं इतर क्षेत्रात. त्याचं एक मोठं कारण आहे. ते कारण असं आहे की इतर विषयांचा माणसाच्या मनाशी फारसा संबंध नसतो किंवा
फार संवेदनाशील लोकांना अजिबातच नसतात. फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, दुसरे कुठले काय गणित असेल काही असेल. इतिहासाचं तसं नाही आहे. इतिहासाचा माणसाच्या संवेदनांशी संबंध येतो आणि त्यामुळं कॉलेजमध्ये जाऊन खरा इतिहास शिकता येईल अशी शक्यता कुठलंही सरकार असलं तरी अत्यंत कमी आहे. त्याचं कारण सरकारी धोरणं असतात, राजकारण असतं. मी म्हणालो तसं राजकारणात इतिहास, इतिहासात राजकारण. त्यामुळं काय शिकवायचं काय शिकवायचं नाही आहे. त्यामुळं इतिहासात शिक्षण घेतलेला जो माणूस असतो त्याला त्या सगळ्या शिकलेल्या गोष्टी प्रथम आधी सोडून द्यायला लागतात, अनलर्न करायला लागतं. मग त्याला त्याची पाटी कोरी पुसून झाली की मग तो इतिहास शिकायची संभावना निर्माण होते, त्याशिवाय नाही होत. काही 2-4 उदाहरणं देतो सहज. फरमानांचाच विषय चालला आहे, दाणींनी माहिती दिली आहे म्हणून त्याची माहिती देत नाही पुस्तकाची, की आपल्या विचारसरणीनं लोक कसे प्रभावित होतात आणि काय करतात. एक शहाजहानचं म्हणून एक फरमान होतं, गोत्रयम कुलकर्णी गोविंदत्रयम म्हणून त्यांनी प्रकाशित केलं होतं. 1656 सालचं म्हणून आहे. आणि त्या फरमानात असं लिहिलं होतं की अमुक अमुक एक माणूस मोठा ज्योतिषी आहे, त्याला मी अमुक अमुक इनामं दिलेली आहेत आणि तू तुझी जन्मपत्रिका त्याच्याकडून करून घे. आता खरं पाहिलं तर यातला जो सगळा जो आशय आहे ते पाहिल्यावरच शंका यायला पाहिजे की हा काय प्रकार आहे. समजा एखादा माणूस आपल्या मुलीकरता वर संशोधन करतोय, तर तो म्हणाल की मला मुलाची जन्मपत्रिका पाहिजे आहे. ते बरोबर आहे, म्हणजे जर त्याचा विश्वास असेल ज्योतिषावर तर ते ठीक आहे. पण 1656 साली शहाजहानला शिवाजी महाराजांच्या जन्मपत्रिकेची उठाठेव कशाला पाहिजे. तर खरं म्हणजे या फरमानात जे काही लिहिलं आहे त्याच्यावरनं सुद्धा खरं म्हणजे संशय यायला पाहिजे कोणालाही. आणि मी यांना सांगितलं होतं गोत्रयम कुलकर्ण्यांना की अवय खोटं आहे. तरी देखील त्यांनी इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन जी मोठी सरकारची मोठी आस्थापना आहे तिथं ते फरमान वाचलं. त्या लोकांनी आनंदानं मानाडो लावल्या. तर त्यांना काय म्हणावं की त्यांना कुणाला संशय बसेल. त्यांनी काय वाचलं, त्यांनी इंग्रजी अनुवाद वाचला. त्यांनी फरमान दाखवलं का, नाही. त्यांनी फरमानाची फोटोकॉपी दाखवली का, नाही. त्यांनी फरमानाचं नुसतं फारसी टेक्स्ट वाचून दाखवलं का, कधी कधी भाषेवरनं कळतं कुठल्या काळातली भाषा आहे, नाही. मग त्यांनी काय वाचलं, काय त्यांनी इंग्रजी अनुवाद वाचला. त्याच्यावर सगळ्यांनी माना डोलावल्या, ते छापलं. आता मी पण तिथं केव्हा तरी वाचणार आहे की राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं. आणि ऐकायला लागेल तुम्हाला, मी इंग्रजी अनुवाद वाचणार, तुम्ही ते कबूल करायचं. मी पत्र दाखवणार नाही, मी पत्राची फोटोकॉपी दाखवणार नाही, पत्र कुठे आहे ते सांगणार नाही. आणि तुम्ही म्हणाल की अरे बाबा बाकी सगळं ठीक आहे, पत्र तर वाचून दाखवा, मुळात काय ते पण वाचणार नाही, फक्त इंग्लिश अनुवाद. तर अलीकडं हा प्रकार, आता हे जे माना डोलावणारे लोक होते, जे इतिहासात मोठं शिक्षण मिळालेले लोक होते, सगळे डॉक्टरेट होते, मग त्यांनी का बरं अशा माना डोलावल्या. एकच शक्यता आहे की त्यांना काही येत नाही किंवा त्यांना ते सोयीचं वाटलं. कारण या फरमानावरून असा निष्कर्ष काढला होता जो इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनच्या खंडामध्ये आहे की शिवाजी महाराज 8-10 वर्ष मुघलांकडे नोकरी करत होते आणि त्या काळात त्यांना राज्यकारभाराचं आणि राजनीतीचं प्रशिक्षण मिळालं मुघलांकडून, असं त्यात निष्कर्ष काढला होता. हा निष्कर्ष सगळ्यांना सोयीचा वाटला असेल आणि म्हणून ते म्हणले ठीक आहे असू दे, आहे ना. असंच दुसरं एक सांगतो, अलीकडे ती फारच बोकाळली आहेत 2-3 फरमानं. एक चित्रकूट फरमान म्हणून आहे, एक गुवाहाटी फरमान म्हणून आहे. मी गुवाहाटी फरमानाबद्दल सांगतो. हे जे गुवाहाटी फरमान म्हणायचं कारण असं की गुवाहाटी या गावातल्या एका देवस्थानाला ते इनाम दिलं आहे असं त्या फारसी कागदात सांगितलं आहे, म्हणून त्याला गुवाहाटी फरमान. हे ज्ञानचंद्र नावाचे एक गृहस्थ होऊन गेले. हे गूढच आहे, ज्ञानचंद्र कोण होते, कुठले होते, कारण सगळीकडे त्यांचं नाव छापलेलं असतं ज्ञानचंद्र स्वल्पविराम बॉम्बे. हे कोण, काही कोणाला पत्ता लागत नाही.
ते AIचं सुद्धा सगळं करून झालं. दादानी बघितलं त्यातनं काही थांगपत्ता लागतोय का, नाही, सापडत नाही तो माणूस, आणि सापडणारही नाही, कठीण दिसतंय. तर त्यांनी पाकिस्तान हिस्टॉरिकल जर्नलमध्ये औरंगजेबाचा सर्वधर्मसमभाव किंवा औरंगजेबाची सहिष्णुता या विषयावर 7 लेख छापले. आता पाकिस्तान हिस्टॉरिकल जर्नलमध्ये छापूच नाही असं नाही मी म्हणणार, पण आश्चर्य वाटतं थोडंसं की हा तिथं कुठं गेला पाकिस्तान हिस्टॉरिकल. भारतात इतकी जर्नल्स आहेत, कुठेही छापता आलं असतं, तिथं का बरं गेला. एक गुणच आहे, ते आत्ता बाजूला ठेवतो. त्यात त्यांनी पहिल्यांदा गुवाहाटी फरमान या विषयावर वाचलं की बघा औरंगजेबानं गुवाहाटीमधल्या एका देवळाला इनाम दिलेलं हे पत्रच आहे. या ज्ञानचंद्रांचा अनेक लोकांनी हवाला दिला आहे. रिचर्ड ईटननं दिला आहे, ऑड्रे ट्रस्कीनं दिला आहे, इरफान हबीबने दिला आहे, M. अथर अलीने दिला आहे. तर स्वाभाविकपणे मला कुतूहल वाटलं की आहे तरी काय हे गुवाहाटी फरमान. तर ते जर्नल ऑफ आसाम रिसर्च सोसायटी नावाच्या जर्नलमध्ये 50-50 वर्षापूर्वी छापलेलं आहे. जास्तच असतील थोडी, कारण हे ज्ञानचंद्रांचे जे लेख मी तुम्हाला म्हणालो हे 1950 ते 60च्या दरम्यान छापलेत, 55, 56, 57 असे. म्हणून मी बघितलं ते काय येते. आता ही जे दस्तऐवज असतात जुने, त्यांचा जो अभ्यास असतो विशेष, त्याला म्हणतात डिप्लोमॅटिक्स. म्हणजे डिप्लोमा म्हणजे दस्तऐवज, यावरनं तो आला आहे. तर कुठलाही जो दस्तऐवज लिहिला जातो त्याची एक पद्धत आहे, त्याची एक नियमावली आहेत, आणि ती सगळ्यांना सारखी नसते. म्हणजे उदाहरणार्थ मुघल फरमानांचं डिप्लोमॅटिक्स वेगळं, शिवाजी महाराजांच्या पत्रांचं डिप्लोमॅटिक्स वेगळं, पेशव्याच्या पत्रांचं डिप्लोमॅटिक्स वेगळं, त्याचा अभ्यास कराल. या मुघल फरमानांच्या वर एक तुघरा म्हणून एक अलंकृत केलेलं एक हे अमुक बादशाचं फरमान आहे अशा अर्थाचा मजकूर असतो, पण तो खूप छान दिसावा अशा प्रकारे लिहिलेला असतो, सरळ लिहिलेला नसतो, त्यामुळं तो खटाटोप करून वाचायला लागतो. तर त्याच्यावर तुघरा नाही आहे, जो तुघरा असायलाच पाहिजे. मुघल बादशाच्या ज्या ज्या फरमानांवर शिक्का आहे त्या फरमानांवर तुघरा आहेच, याच्यावर तुघरा नाही. आता ज्या ज्या फरमानांवर मुघल बादशाच्या शिक्का आणि तुघरा आहे त्या फरमानावर पहिल्या 2 ओळी आखूड असतात, म्हणजे उजवीकडनं जास्त जागा सोडून लिहिलेल्या असतात पहिल्या 2 ओळी, आणि जी जागा उरते तिथं बादशाची मर्जी असेल तर तो काही त्याच्या हातानं काही मजकूर लिहितो, क्वचित लिहितो पण लिहितो, त्याकरता ती जागा ठेवलेली असते. या फरमानात एकही ओळ आखूड नाही. या फरमानात अनेक दोष आहेत आणि त्याची लांबी रुंदी आहे 9 इंच बाय 6 इंच. आता भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहालयात फरमानं लावली आहेत अशा प्रकारची, 1-2 फूट लांबीचं फरमान असतं. मी खटाटोपानं इनलँड लेटर घेतलं, कारण मला संशय आला इनलँड लेटरपेक्षा हे लहान आहे थोडं म्हणून, आणि मी बघितलं ते इनलँड लेटरपेक्षा लहान आहे मुघल बादशाचं फरमान. सगळा आनंदी आनंदच आहे. तर मी विचारात पडलो की या कुणाच्या कसं नाही लक्षात आलं की हे काही फरमान वगैरे काही नाही आहे असं. तर त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की जर उद्या विचारलं त्या नाव का आहे, फरमान आहे का हो, तर त्यांची हिंमत नाही होणार आहे असं म्हणायची. मग ते म्हटले नाही होय फरमान नाही आहे. मग तुम्ही कसा आधार दिला? ते म्हणाले अहो माझी काही चूक नाही, मी ते पाहिलं नाही, मी ते ज्ञानचंद्रांच्या भरोश्यावर मी म्हणालो तसं. म्हणजे ज्ञानचंद्र ही एक भिंत बांधलेली आहे, तिथं पहिल्यांदा लपलेली व्यक्ती कोण आहे म्हणून मी डोकावून पाहिलं तर मला दिसली ऑड्रे ट्रुस्की, मग ईटन, मग आपली मंडळी दिसायला लागली, इरफान हबीब, M. अथर अली, सगळी मंडळी आहेत तिथं एकूण एक त्या भिंतीच्या आड आहेत. यातल्या एकाही माणसाला जर्नल ऑफ आसाम रिसर्च सोसायटी मिळू शकलं नाही. जे मला मिळालं त्यांच्या मानाने छोटा मनुष्य अतिशय. ह्या लोकांचा रीच फार मोठा आहे, जगातले असं कुठलं विद्यापीठ नाही की यांनी जर मागितलं तर त्यांना देणार नाहीत, इतकी यांचा दबदबा आहे. यांना मिळालं नाही ते मूळ फरमान. तर नाही, उघडच आहे की औरंगजेबानं देवळाला इनाम दिलं होतं असं म्हणायला तो सोयीचा एक पुरावा आहे. चित्रकूट फरमानाची तीच गोष्ट आहे. चित्रकूट फरमान आहे म्हणजे चित्रकूटच्या देवळाला इनाम दिलं आहे असं त्या फरमानात लिहिलं आहे. ते बऱ्याच वर्षापूर्वी एका जलालुद्दीन नावाच्या माणसाने त्याच्या पुस्तकात छापलं होतं. त्यातही त्यांनी गंमत अशी केली होती की बाकी कागदपत्रांचे फोटो त्यांनी छापले होते, याचा फोटो नव्हता छापला.
ते बरोबर केलं त्यांनी, त्याचा जो हेतू होता त्याच्या दृष्टीनं ठीकच केलं. आणि ते इंडिया टुडे बहुतेकला मुलाखत दिली आहे, त्याच्यात इरफान हबीब, शिरीन मुसावी हे सगळे भलावण करतायत की आहे खरं आहे फरमान, काही शंका नाही आम्हाला ह्याच्याबद्दल म्हणून. त्या फरमानात अनेक दोष आहेत. म्हणजे साधी एक गोष्ट सांगतो, थोडं ज्याचा फरमानाशी परिचय नसेल, काहींचा असेल काहींचं नसेल. आत्ताच राजेंद्र जोशांनी सांगितलं की फरमानाची मागची बाजू महत्त्वाची असते, त्याला जिम्न म्हणतात, मधल्या त्या हौद्यात लिहिलेलं असतं. त्यात काय लिहिलेलं असतं? बादशाहच्या दरबारची डायरी असते, तिथं मागं लिहिलेलं असतं की बादशाहनं अमुक अमुक दिवशी या माणसाला हे इनाम द्यावं असं हुकूम केला, तारीख घातलेली असते कधी हुकूम केला. त्यानंतर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 5 महिन्यांनी फरमान तयार होतं आणि मग फरमानावर तारीख पडते. आता उदाहरण द्यायचं झालं, इंग्लिश आपण वापरू आत्ता सण, तर 1 जानेवारीला जो हुकूम केला असला तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अशा कुठल्या तरी महिन्यात फरमानाची तारीख पडते. हे पहिल्यांदा हुकूम केल्याची तारीख आणि मग फरमान लिहिल्याची तारीख, अशा तारखा या 2 अतिशय महत्त्वाच्या. या फरमानामध्ये नेमकं उलटं झालं आहे. या फरमान जर पाहिलं तर फरमान 1 जानेवारीला लिहिलं आहे आणि हुकूम 3 मार्चला केला आहे. असं होणं अशक्य आहे. साधारणपणानं 3-4 महिने अवधी लागतोच. पण एक तर गोष्ट कधीही होत नाही की फरमान आधी लिहिलं आहे आणि त्यानंतर हुकूम केला आहे, असं होणं अशक्य आहे. त्या फरमानात तसं झालं आहे. आणखी त्या फरमानात पुष्कळ दोष आहेत. एकच सांगतो फक्त. मौजा असा अरबी शब्द आहे, त्याचं अरबी अनेक वचन होतं मवाजिय, आणि अरबीत कधी कधी दुसऱ्यांदा अनेक वचन करतात, डबल प्लुरल म्हणतात त्याला, मग ते विल मवाजियात. पण इथं तर त्याचं हे केलं आहे मवाजियान, असं होतच नाही मौजा या शब्दाचं अनेक वचन. आणि तो नून मध्ये नाही काढलेला की 1 टिंब आहे का 2 टिंब आहेत त्याच्यावरनं त आहे का न आहे असं शंका निर्माण होईल असं काही नाही. खणखणीत नून काढलेला आहे शेवटी, त्याला न अक्षर स्पष्ट आहे, मध्ये टिंब आहे, सगळं यथास्थित आहे. आणि औरंगजेबाच्या फरमानामध्ये व्याकरणाची अशी चूक होणार नाही. अशी अनेक आणखी फरमान आहेत. आणखी एक सांगून ठेवतो, द मुघल्स अँड द जोगीज ऑफ जगबार म्हणून एक पुस्तक आहे. हा जगबारचा मठ आहे, गुरदासपूर, पंजाबमध्ये गुरदासपूरच्या जवळ कुठेतरी आहे. एकदा माझ्या मनात आलं होतं तिथं जावं म्हणून, पण त्याने फोटो छापला आहे. बरेचदा फोटोवरनं 100% नाही तरी 90% काम होतं. आणि पटवर्धनांनी चौकशी केली, ते मला म्हणले मठ तो बंद आहे आता, कोणीच तिथं नसतं, दाराला कुलूप आहे. म्हटलं आपण इतक्या लांब जाऊन आता जाईन कधीतरी, पण अजून नाही गेलो मी. त्याच्यावर औरंगजेबाचा एक वेगळाच शिक्का आहे. म्हणजे औरंगजेबाचे जे ज्ञात शिक्के आहेत त्यातला नाही, वेगळाच काहीतरी एक शिक्का आहे. म्हणजे त्या औरंगजेबाचं कशावरनं काही नाही, औरंगजेबाचं नाव आहे त्याच्यात म्हणून, त्याच्या पलीकडं काही नाही. मग काय कुणी एक शिक्का तयार करेल, त्यात औरंगजेबाचं लिहायचं आणि काहीतरी वर लिहायचं, आलमगीर वगैरे काय पाहिजे ते लिहायचं आणि त्यात हे करायचं, शिक्का मारायचं आणि म्हणायचं का औरंगजेबाचं फरमान आहे. कशावरनं औरंगजेबाचं नाव येतं, तर तसं असत नाही ना. आणि मी राजेंद्र जोशांना सुद्धा दाखवलं, त्याच्यात व्याकरणाच्या चुका आहेत. आता व्याकरणाच्या चुका अशा औरंगजेबाच्या फरमानात नाही हो बघायला मिळणार. तर हे जोगीज ऑफ जगबार तेही बनावटच आहे. हे सगळे खोटे कागदपत्र आहेत. कधी कधी काय होतं, याच लोकांनी ते आवडीनं केलेले असतात. अगदी अलीकडंच असे पुष्कळ उदाहरणं आहेत की आपलं देवस्थान कसं पॉवरफुल आहे हे दाखवण्याकरता पुजारी म्हणा, आजूबाजूचे लोक म्हणा किंवा भाविकपणानं म्हणा की औरंगजेब आला होता या चित्रकूटला, अशीच गोष्ट लोक सांगतात की औरंगजेब देऊळ पाडणार होता, पण मग अचानक त्याच्या पोटात दुखायला लागलं, मग तो देवाला शरण आला आणि मग तो म्हणला मी देऊळच बांधून देतो म्हणून, असं म्हणून त्यांनी देऊळ बांधून दिलं. तर असे लोक असतात, ते काहीतरी गोष्टी सांगतात, आपल्या देवस्थानचं महत्त्व वाढावं, दक्षिणा थोडी जास्त मिळावी, याच्या पलीकडं काही नाही आहे. तरी सगळी खोटी फरमान आहे. आता खोटी फरमानं जर आहे तर मग या फरमानांचा उपयोग काय ते सांगतो. ही जी फरमान यांनी छापली, खरं फरमान कसं आहे ते जर कळलं तर खोटं कसं आहे ते कळायला फार मदत होते. एका उदाहरणानं सांगतो. एक मोठा इतिहासकार होऊन गेला, तोही असाच होता, तो इतिहास शिकलेला नव्हता, तो ICS ऑफिसर होता. त्याचं नाव जॉन फेथफुल फ्लीट.
तो संस्कृत, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये पारंगत होता आणि त्यानं इंडियन अँटिक्वेरीमध्ये अनेक लेख लिहिलेत. त्यातले जे प्रसिद्ध एपिग्राफिया कर्नाटिका म्हणून एक मालिकाच आहे, ती राईस नावाच्या मनुष्याने संपादित केले. अनेक शिलालेख, ताम्रपट त्यात छापलेले आहेत. त्यातले 50 ताम्रपट खोटे आहेत असं म्हणून फ्लिटनं वेगळे काढले आणि त्याच्या एका लेखात यादी दिली आहे. आणि ते कशावरनं आपण खोटं म्हणतो ते पण सांगितले की या कारणांमुळे मी हे खोटं आहे असं म्हणतो. त्यात त्यांनी असं दिलं आहे की राईसला चांगले ताम्रपट बघायलाच मिळाले नव्हते आणि त्याच्यामुळं त्याला कसाच असतो ताम्रपट, कसा असायला पाहिजे हेच माहीत नव्हतं. या पुस्तकांचा उपयोग असा आहे की त्यातली काही फर्मानं मी आता माझ्या लक्षात नाही, त्यांनी मला दाखवली होती, पण काही इनामांची पण असतील. मग एखाद्याला वाटेल ठीक आहे, अमुक एका माणसाला अमुक एका लहानशा गावात एक इनाम दिलं, याला काय एवढं महत्त्व आहे. तर बाकी गोष्टी बाजूला ठेवा, फर्मान कसं असतं, कसं लिहिलं जातं ते समजायला त्याचा फार मोठा उपयोग आहे. आणि म्हणून आणि 2 मला वाटतं त्यांनी खोटी आहेत अशी पण छापली आहेत, मुद्दाम सांगून छापली आहेत की बनावट केलेली आहेत म्हणून. पूर्वी काय होतं, पूर्वी जेव्हा खऱ्यांसारखे मातब्बर लोक होते, खऱ्यांसारखे, त्यांना काय वाटायचं की खोटं आहे कशाला छापायचं, म्हणून त्यांनी नाही छापली. त्यांना कळलं नव्हतं असं नाही आहे, पण त्यांचा दृष्टिकोन अगदी वेगळा होता. ते म्हणले की अहो मी तर छापायला पैसे नाहीत, खोटी कुठं छापत बसताय, खरी आहेत ती छापूया, म्हणून त्यांनी नाही छापली खोटी. आता काळ वेगळा आहे, खोटीसुद्धा उजेडात यायला पाहिजेत, म्हणजे खोटी कशी असतात ते त्या अभ्यासकांना कळेल म्हणून खोटी छापली पाहिजेत, खरी छापली पाहिजेत. तर हे मोठं काम आहे. मी तुम्हाला म्हणालो तसं आत्ताच्या काळात तर जेव्हा समाजाच्या संवेदना तीव्र असतात आणि कधीकधी तेवढ्या तीव्र नसले तरी दाखवल्या जातात, मग कोणाचं मन कशामुळे दुखावेल याचा नेम नसतो. तर या सगळ्याला उत्तर देण्याकरता रमेशचंद्र मुजुमदार म्हणजे फार मोठे इतिहासकार होते, आर.सी. मुजुमदार, ते मात्र इतिहासाचं औपचारिक शिक्षण घेतलं असून सुद्धा मोठे इतिहासकार होते. आणि त्यांनी हिस्ट्री अँड कल्चर ऑफ द इंडियन पीपल म्हणून भारतीय विद्याभवननी जी मालिका काढली, 11 खंड आहेत त्याचे, 10 करणार होते पण ते बसलं नाही म्हणून 11वा झालं. ते कन्हैयालाल मुंशींच्या प्रेरणेमुळे झाले खंड. त्याचे चीफ एडिटर हे होते आर.सी. मुजुमदार. त्यांनी लिहिलेलं आहे की इतिहास हे राजकारणातलं, मी आशय सांगतो, राजकारणातलं एक उपकरण, हत्यार बनलेलं आहे आणि हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे की तेव्हा हिंदू मुसलमान ऐक्य असलं पाहिजे म्हणून त्या प्रकारे इतिहास लिहायचा अशी एक प्रवृत्ती आहे. आणि त्यांनी असं लिहिलं, इतिहासकाराकडं या प्रवृत्ती विरुद्ध लढण्याकरता काय शस्त्र आहे, एकच शस्त्र आहे की खरं काय ते सांगत राहणं, दुसरं कुठलं शस्त्र इतिहासकाराकडे नाही. आणि ते आर.सी. मुजुमदार म्हणतात ते 100% खरं आहे की खरं काय ते मी असं कधीही म्हणणार नाही. माझ्या बोलण्यावरनं असं लोकांना वाटेल की बुवा हा काही इस्लामी राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आहे का. मी नाही आहे विरुद्ध, जे काही आहे ते तेच आहेत, विरुद्ध असले तर त्यांचे तेच आहेत. आता मी काही त्यांचं काही शत्रुत्व ओढवून घ्यावं किंवा असं नाही आहे माझं. मी जसं इरफान हबीब हे मार्क्सिस्ट आहेत आणि ते सांगतात ओपनली, मी सुद्धा आहे मार्क्सिस्ट. म्हणजे तुम्ही सगळेच असायला पाहिजे. त्याचं काय मार्क्सिस्ट म्हणजे काय, कामगारांना गोरगरिबांना सगळं मिळावं यात काय वाईट आहे, चांगली गोष्ट आहे. पण अशा कुठल्या इझमचा परिणाम होऊ न देता जे काही तिथं आहे ते सांगणं म्हणजे इतिहासकाराचा सगळ्यात मोठा आणि पहिला गुण आहे तो प्रामाणिकपणा. जे आहे ते सांगणं, तो ध्यास असणं. तर त्याकरता हे मनोज दाणींचं पुस्तक सगळ्या अभ्यासकांना उपयोगी पडेल. त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. सर खूप खूप धन्यवाद. सरांनी जे सांगितलं सगळ्यात शेवट जाता जाता ते अत्यंत महत्त्वाचं आहे की इतिहासकारांनी नेहमी खरं बोललं पाहिजे. आणि भारत इतिहास संशोधक मंडळ असेल किंवा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर असेल जिथं आज आपण सगळे जमलेले आहोत, या दोन्ही संस्थांनी खरं बोलणं आणि कागदात जे खरं लिहिलेलं आहे ते सांगणं हे व्रत म्हणून पाळलेलं आहे. आणि गुरुवर्य भांडारकरांपासून इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ही जी प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा आहे या दोनही संस्थांची, आज आपण पाहताय इतिहासाचार्य राजवाड्यांपासून ते
गुरुवर्य मेंदळे सर किंवा बलकवडे सरांपर्यंत किंवा भांडारकर प्राच्यविद्या संस्थेमध्ये जी परंपरा आहे, म्हणजे आपल्यासमोर बापट सर बसलेले आहेत, यांच्यापर्यंत ही परंपरा आहे की जे कागदात लिहिलं आहे ते मी सांगेन, त्याच्या अलीकडचं पलीकडचं मला काही विचारू नका, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. असो, पुढे जाऊया. भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस, इतिहास संशोधक, आमचे मार्गदर्शक आदरणीय बलकवडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनटं आम्हाला मार्गदर्शन करावं. ही फरमानं कुठून आली, या फरमानांचा प्रवास काय आहे, यातला आपल्याला जो विषय माहिती असेल तो तुम्ही 2 मिनटं आम्हाला सांगा. इतिहासावरती आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला ते ऐकण्यात जास्त इंटरेस्ट आहे. खरं तर मेंदळे सर आणि राजेंद्र जोशी यांनी या विषयावर बोलल्यानंतर मी बोलावं असं खरं नाही आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो, मला परिचय येत नाही. त्यामुळं या ग्रंथाबद्दल मी जास्त बोलावं असं नाही. हा, इतिहास संशोधक मंडळाचा सचिव म्हणून मी सांगितलं, आज्ञा केली. भाग असा आहे की इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहामध्ये गेली 115 वर्षाच्या संशोधकांच्या अथक प्रयत्नातून अनेक फरमानं मंडळाच्या संग्रहामध्ये जमा झालेली आहेत. त्यातली काही प्रकाशित झाली, संशोधकांनी त्याच्यावर भाष्य केलं, काही अप्रकाशित होते. त्या दृष्टिकोनातून मंडळाच्या संग्रहातील अप्रकाशित फरमानं ही कुठंतरी प्रकाशित होणं अत्यंत आवश्यक होतं. त्यानिमित्ताने त्या विषयाचा अभ्यास होतो आणि म्हणूनच मी आज आमच्या दानींनी या फरमानांचं हा जो काही ग्रंथ प्रसिद्ध केला, हे इतिहासासाठी एक मोठा लाभ आहे. मंडळाच्या या संग्रहामध्ये वेगवेगळ्या शाह्यांची ही फरमानं आहेत आणि या निमित्ताने भारताच्या पातळीवर मंडळाचं हे केंद्र किती महत्त्वाचं आहे हे जगासमोर येईल. मंडळाची हीच एक वेगळेपण आहे की मंडळाने मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणं हे आपलं ध्येय ठेवलं आणि त्यानिमित्ताने अनेक मोडी कागदपत्रं ही जमा केली. परंतु त्याचबरोबर मंडळाच्या संशोधकांनी फरमानांचाही संग्रह केला. ही अवघड गोष्ट आहे, ती देखील केली आणि त्याच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा टप्पा आज दानींमुळं एक पूर्णत्वाला गेलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा रावत यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज मनोज दाणींचं पुस्तकाचं प्रकाशन झालं. स्वाभाविकच आपल्या सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आणि अगदी नजीकच्या काळात 3 पुस्तकं झाली. मनोजचं पुस्तक पण मंडळच प्रकाशित करणार होतं, पण मनोजने विनंती केली की मीच प्रकाशित करतो, अशी इच्छा व्यक्त केली. म्हटलं कर. पण मंडळाची तयारी, त्यासाठीच आपण जशी मंडळातले कागदपत्र असतील, रॉयल एशियाटिकमध्ये असतील, ती सगळी अभ्यासकांसाठी उपलब्ध केली आहेत. आपल्या भारत सरकारने देखील एक चांगलं काम केलं की बिकानेर आर्काईव्हमधली
देखील सगळे महत्त्वाचं कागदपत्र आता त्यांनी ऑनलाईन टाकलेली आहेत, त्यामुळं अभ्यासकांना ती उपलब्ध आहेत. बरोबर ना राजेंद्रजी? त्यामुळं हे एका बाजूने झालं आहे. दुसऱ्या बाजूला जे महत्त्वाचं काम मंडळाकडनं झालं ते म्हणजे आज 10-12 लोक जे उत्तमपैकी फारसी वाचू शकतात त्यांच्या माध्यमातून आपण अधिकाधिक कागदपत्र प्रकाशित करू शकतो. म्हणून मगाशी आम्ही चहा पित असताना मी अजित पटवर्धनांना म्हणलं, आता पुढचं पुस्तक कोण लिहिणार आहे? कारण एवढा खजिना आज उपलब्ध झालेला आहे. आणि मी जाहीरपणाने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, इथं सगळे अभ्यासक बसलेले आहेत, की तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव घेऊन या. आपण निश्चित विचार करू. जसं राजेंद्र जोशींचं पुस्तक आम्ही भांडारकरच्या इन्फोसिस स्कॉलरशिपच्या खाली आम्ही ते केलं, किंवा फारसी जसं महत्त्वाचं आहे तसं महजारांचे 3 खंड अनुराधा कुलकर्णींचे आम्ही भांडारकरच्या इन्फोसिस प्रोग्राम खाली प्रकाशित केले. इतके महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, ज्याला आमचे म्हणजे मगाशी राजेंद्र जोशी म्हणाले की आमच्या डाव्या मित्रांचा जो आवडता शब्द असतो पीपल्स हिस्ट्री, ते जे महजार आहेत हे सगळे पीपल्स हिस्ट्री आहेत. ते तर त्यांना फार आवडले पाहिजेत. कारण सर्वसामान्य माणसं एकत्र बसून काय विचार करतात, काय निर्णय घेतात, हे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण त्यांना उपलब्ध करून देतो. आता मेहेंदळे सरांनी जी एक खंत व्यक्त केली ती खरी गोष्ट आहे की, आणि ती मी देखील वारंवार जाहीरपणाने मांडतो की शेवटी मंडळ छोटी संस्था आहे, त्याची काय ताकद आहे. पण ज्यांचं त्यांनी कारण पण सांगितलं त्याच्या मागचं, ते खरं आहे की इतिहासातच ज्यांनी BA केलंय, MA केलंय, PhD केलंय, त्यांची स्वतःची इंडियन हिस्ट्री काँग्रेस आहे, त्याला ICHR कडनं सगळ्या प्रकारचा खुराक मिळायचा एवढे वर्ष. तिथं हजेरी लावली की त्या प्राध्यापकाला काही क्रेडिट्स मिळतात, अशी एक सिस्टीम तयार झालेली आहे. आणि त्या सिस्टीममध्ये अबोलपणाची म्हणजे लिखित कुठं नाही, पण काय मांडायचं काय नाही मांडायचं, काय खपतं काही चालणार नाही, इथपासून ते तुमचे जे PhDचे गाईड्स असतात तेच तुम्हाला तू ह्याच विषयावर कर. आणि हे फक्त दुखणं भारतातलंच आहे असं नाही आहे. आणि मगाशी मेंदळे सर म्हणले ते इतकं खरं आहे की इतिहास वगळता बाकीच्या विषयामध्ये त्याच डिसिप्लिन मधले लोक भर घालू शकतात. पण इतिहासाचं ज्या प्रकारचं वापर केला जातो, म्हणजे गंमत, मी आत्ता गाडीमध्ये येताना मी नुकताच एक पेपर त्याचं PDF करून डाउनलोड केला, तुम्हाला गंमत म्हणून सांगतो की कसं केलं जातं. हे जे आता औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा जो काही प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, तर त्याची मांडणी म्हणजे म्हणजे गजाऊ पण म्हणले की डाव्यांकडे शिकावं की टायटल कसं मारायचं एखाद्या विषयाचं. बरं का, हे बघा, औरंगजेब्स आफ्टर लाईफ अँड द छावाफिकेशन ऑफ इंडियन हिस्ट्री. क्या बात आहे. म्हणजे उत्तर नाही द्यायचं. म्हणजे एकूण औरंगजेबाच्या बद्दल जो काही ऐतिहासिक कागदपत्रांमधनं जो औरंगजेब दिसतो तो मांडायचा प्रयत्न जर केला की त्याला अशा मस्त पद्धतीने ओढून लावायचं की तुम्ही एक छावाफिकेशन करतात भारतीय इतिहासाचं. इतकी अफलातून पद्धतीने ते हा जो खेळ चालतो. तुम्हाला दुसरा नमुना दाखवतो.
फक्त करमणूक करतो, कारण मला बाकी काही फारसी बिरसी मुडी येत नाही. द सिलेक्टिव्ह नरेशन ऑफ हैदराबाद हिस्ट्री हॅज ब्रॉट कम्युनल पॉलिटिक्स इन टू प्ले. सिलेक्टिव्ह हिस्ट्री म्हणजे काय माहिती का? खरं बोलणे की रजाकारांची एक मोठी सैन्य उभं राहिलं होतं आणि त्यांनी तिथे हिंदूंवर अत्याचार केले. बरोबर आहे. आता ह्याला इतका प्रचंड पुरावा आहे, पण पुराव्याशिवाय इतिहास कसा नाकारायचा हे ह्या बहादरांकडनं शिकावं. म्हणजे काय करायचं की द सिलेक्टिव्ह नरेशन ऑफ हैदराबाद हिस्ट्री हॅज ब्रॉट कम्युनल पॉलिटिक्स इन टू प्ले. अरे तुम्ही हिंदू मुसलमान करून टाकलं. निजाम आणि याचा जो झालेला संघर्ष आहे, अरे कोणी केलं हिंदू मुसलमान? पण ज्या सफाईने ह्या गोष्टी होतात, आणि दुसरा एक दोष आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तो म्हणजे जरा हुशार लोकांना तो रोग जडलेला असतो, तो म्हणजे कागदपत्रां. आता कागदपत्र जेवढी असतात, म्हणजे मी नेहमीच सांगतो की इतिहास म्हणजे सगळा भूतकाळ नाही, त्या भूतकाळाचा एक छोटासा कवडसा आहे, कोणाला पण मोठा होईल, आणि तो जेवढा काळापुरतं मिळतो तेवढंच तुम्हाला दिसतं. पण मग एखादा कुशागर बुद्धीचा माणूस काय करतो की तो आपल्या अकलेने त्या गाळलेल्या जागा भरतो आणि प्रामाणिकपणा दाखवत नाही की ऐतिहासिक तथ्य काय आहे आणि माझ्या कल्पनेची भरारी काय आहे. कारण तसं केलं तर मग आपण म्हणू, अरे मग तू कादंबरी लिही ना. कारण कादंबरीमध्ये हे क्षम्य आहे की मुळामध्ये कादंबरीचा मुळातच तो ज्या प्रकारचं हे असतं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेने लिहा तुम्हाला काय करायचं ते. पण तसं होत नाही. आणि तिसरा प्रकार की इतिहासाचं जेव्हा एखादा, पूर्वी कसं असायचं की एखाद्या राज्याला इस्टॅब्लिश्ड रिलिजन असायचा, म्हणजे एक विशिष्ट प्रकारची थिओक्रसी ही त्या राज्याने अधिकृत केलेली असायची. तसं भारतामध्ये दीर्घकाळ आमच्या डाव्या मित्रांनी एक इस्टॅब्लिश्ड इतिहासाबद्दलचं मान्यताप्राप्त दृष्टिकोन ठरवलेला आहे. मग त्याच्यामध्ये एव्हरीथिंग गोज. पुणे विद्यापीठासारख्या भारतातल्या मान्यवर, म्हणजे अख्ख्या भारतामध्ये जी नावाजलेली विद्यापीठ आहे, मी त्या विद्यापीठाचा ग्रॅज्युएट आहे. पण तुम्हाला मी सांगतो की कसा कल्पनेतून इतिहास तयार होतो. सावित्रीबाई फुलेंच्या एका पत्रात ज्योतिरावला लिहिताना ते लिहितात की फातिमाला, म्हणजे मला नेमकं वाक्य माहीत नाही, तिला खूप काम पडलं असेल पण ती कुरकुर करणार नाही. ह्या एका वाक्या व्यतिरिक्त समग्र फुले वाङ्मयामध्ये फातिमाचा उल्लेख नाही. फुलेकालीन इतरही काही गोष्टी घडत होत्या पुण्यात, त्याच्यामध्ये कशातही उल्लेख नाही. मग त्या फातिमा शेख झाली. बाबा कोणाला काही पुरावा सापडला म्हणून नाही, मग तिला एक भाऊ मिळाला. काय नाव त्याचं, क्षणभर काहीतरी त्याला नाव मिळालं. मग तो महात्मा फुलेंचा मित्र झाला, दाखवला आहे. मग पहिली शाळा ते आता जिथं आता स्मारक होत आहे त्या शाळेमध्ये, ते आपल्या दगडूशेठ हलवाईच्या समोर, भिडेवाडा नाही, भिडे. अरे काय घेतलंच नाव तू, भिडे कुठून? मग ती त्या
फातिमाच्या भावाच्या घरात पहिली शाळा सुरू झाली. मग फातिमा, त्या एका वाक्यातनं काहीच कळत नाही की फातिमा कोणतं काम करत होती, पण ती शिक्षिका झाली. मग तिचं एक काल्पनिक चित्र तयार झालं. असं एक मागं धुरकट बघा नाही का, ते आपण पूर्वी भूताखेतांची चित्र काढायचो तसं असं एक चित्र आलं. मग त्याचं पुढं गुगल डुगल झालं. हे सगळं मी तुमच्या माझ्या समोर गेल्या काही वर्षात हाऊ हिस्ट्री इज मॅन्युफॅक्चर्ड, म्हणजे इतिहासाचं उत्पादन कल्पनाशक्तीच्या बळावर स्वतःच्या राजकीय संकल्पनेला सोयीचं म्हणून कसं केलं जातं. आणि याच्यावर कहर म्हणजे ज्या नावाची एक ओळ आहे इतिहासामध्ये, त्याच्यावरचा PhD प्रबंध पुणे विद्यापीठामध्ये पास झाला आणि डॉक्टरेट मिळाली. आणि मी थक्क झालो. मी जाऊन तो डाउनलोड केला की कसं शक्य आहे की ज्याच्यावरती फक्त एक ओळ आहे त्याच्यावरती PhDचा प्रबंध होऊ शकतो. आणि मग मी बघितलं की बाबा संदर्भ काय, तर तेच गुगल डुगल, लिंक अमुक अमुक, चित्र इंटरनेटवरती अमुक साईटवर जा तुम्हाला चित्र मिळेल. अशा सगळ्या प्रकारच्या काल्पनिक स्टोरी बघाशी मेंदळे सर म्हणले की त्या ज्ञानचंद्र नावाची एक भिंत उभी केली गेली. हो ती काहीतरी, अहो आम्ही थकलोय हो, वर्षानुवर्ष त्या ज्ञानचंद्राला आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय, पण ही तर काहीच नाही ना. आणि विथ अ स्ट्रेट फेस तुम्ही जर विचारायला गेला विद्यापीठामध्ये कोणाला, मुळात कुणी जाणार नाही विचारायला. ते पण सगळं सिस्टीम आहे की आपण असं कोणाला विचारायचं नसतं अडचणीचे प्रश्न. असं विचारायचं नाही किंवा पुणे विद्यापीठामध्ये कोणाला तरी मोडी येतं का, असं बोलायचं नाही. हे पॉलिटिकली करेक्ट नाही आहे बरं का. आणि ती माणसं मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार असतात बरं का. एकही अस्सल कागद न वाचता अभ्यासक असण्याची गरज नाही आहे भाष्यकार असण्यासाठी. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हे सगळं मी एका लाईट टोनमध्ये सांगतोय. त्याचं कारण आता काय करू, कारण हे म्हणजे इतकं भयंकर आहे. म्हणजे मी आता इथं वेळ नाही आपल्याला काही, फक्त एवढंच सांगायचं आहे की मगाशी जे मेंदळे सर म्हणले ना की फक्त खरं सांगणं ह्याच्या पलीकडे आपल्या हातात उरलंय काय. कारण कितीही तुम्ही ढीक ठेवले समोर, पुराव्यांच्या राशी मांडल्या, तरी आमचा नेरेटिव्ह पक्का ठरलेला आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व काढून घ्यायचं, औरंगजेबाचं जे काही इतिहासातून दिसणारं खरं रूप आहे ते जितकं सौम्य करता येईल, जितकं सौम्य करता येईल, हा जर आमचा प्रोजेक्ट असेल तर मग काय करायचं, हा सगळा प्रश्न आहे. त्यामुळं आपण चिकाटीने एक प्रयत्न मात्र चालू ठेवला पाहिजे की जो आम्ही करतो आहोत की इतिहासाच्या क्षेत्रात जे आज प्राध्यापक म्हणून काम करतायत, आम्ही त्यांच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि लगेच नजीकच्या काळात मी तुम्हाला निश्चित सांगतो की भारतातल्या अशा हजारो प्राध्यापकांना मी एकत्र करणार आहोत. आणि जे आत्ता मेंदळे सरांनी सांगितलं त्या तत्वावर आधारित जे सत्य दिसतंय ते सांगण्यासाठी पुढे या. त्याच्यासाठी तुम्हाला मुळामध्ये डिग्र्या मिळालेल्या आहेत, तुम्हाला आता नोकऱ्या आहेत, तर तुम्ही हे प्रामाणिकपणाने काम करा, निर्भयपणाने काम करा. ही आपण आता एक नवीन चळवळ निश्चितपणाने हाती घ्यायचं ठरवलंय. जमलं तर पुढच्या वर्षीच. या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण, आज रविवार आहे, थोडा 2-3 दिवस पाऊसही आहे, पाऊस अधेमध्ये पडतोच आहे, तरीही आपण वेळात वेळ काढून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यासोबतच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने
अत्यंत अल्प दरामध्ये आम्हाला हे सभागृह उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. सर्व मान्यवर वेळात वेळ काढून इथे आले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये आज काही मौलिक भर पडली असेल. बलकवडे सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या निदर्शनास आणून दिला, म्हणजे तो आज विषयात नव्हता, पटकनच सांगतो की भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये जे झारीचे शुक्राचार्य आधी बसले होते की जे सभासदत्व मिळूच देत नव्हते. मेंदळे सरांनाच जसं ते मराठ्यांना औरंगजेबाविरुद्ध काय 26-27 वर्ष लागली, तशी मेंदळे सरांना तेवढी वर्ष ते मंडळ सगळ्यांना खुलं करण्यासाठी लावली. तर त्यांनी जी अट घातली होती की इतिहासाचा पदवीधर असल्याशिवाय मंडळाचं सभासदत्व मिळणार नाही. मेंदळे सरांनी पराकुटीचं भांडून त्यांनी पुरावे दिले की खरे ACC पास होते, ते इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्ष होते, मंडळाचे अध्यक्ष होते, आणि मग त्यामुळं ती अट काढून घेतली गेली. आता मंडळाचं सभासदत्व कोणालाही मिळू शकतं. खूप खूप धन्यवाद. अनेक वेळेला सत्तांतरं चांगल्या कारणासाठी कशी होतात याचं हे आदर्श उदाहरण आहे. खरं तर की खरंच सांगतो की नवीन ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मेंदळे सरांनी प्रचंड मोठी खटपट केली, मला तो सगळा इतिहास माहिती आहे, पण दिस इज नॉट द डे फॉर इट. त्याच्यानंतर दादा मंडळाचे अध्यक्ष झाले, बलकवडे सर मंडळाचे चिटणीस झाले, आणि त्याच्यानंतर गोष्टी इतक्या झपाट्याने बदलल्या. म्हणजे आम्ही मित्र आपापसामध्ये नेहमी बोलतो की जर का सगळ्या संस्थांना असे चांगले संस्थाचालक लाभले तर आपल्यासारख्या अभ्यासकांना संशोधन करणे व्यतिरिक्त काही व्यवधानच राहणार नाही. कागद मागितला, दादा फक्त एवढाच प्रश्न विचारतात, तुला हवाय कागद, तुला कागदाचा संग्रह हवा आहे. एशियाटिक सोसायटीचं आपल्याकडे उदाहरण आहे, कर्कपॅट्रिकची पत्र टिपू सुलतानची, हे आपल्याकडे क्लासिक उदाहरण आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये इन्फोसिसच्या अंडर दिल्या जाणाऱ्या फेलोशिप्स हे त्याचं आदर्श उदाहरण आहे. म्हणजे इतिहास संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने, कारण मी त्याचा साक्षीदार आहे, त्यांच्या दृष्टीने मी अत्यंत नॉन मॅट्रिक माणूस आहे. माझ्यासारख्या माणसाला इतक्या मोठ्या विषयावरती संशोधन करण्यासाठी फेलोशिप मिळाली, सर बसलेले आहेत, हे सगळी मंडळी सांगू शकतील अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतात. त्यामुळं सत्तांतरच चांगल्या कारणासाठीही होतात याची ही आपल्या समोरची उदाहरणं आहेत. असो तर या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. या सर्व मान्यवरांचेही मनापासून आभार मानतो, आपल्या सर्वांचेही मनापासून आभार मानतो. आपण हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि पुरुषोत्तम आवदे हे गृहस्थ इथे आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आज ज्यांना पुस्तक घेता येणार नाही त्यांनी कृपया त्यांच्याकडे त्याची नोंदणी करा, तुमचा नाव, पत्ता, संपर्काचा तपशील त्यांच्याकडे द्या. पुस्तक आपल्याला घरपोच मिळेल याची ते व्यवस्था करतील, एवढं सांगतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.